बाकी काय असो नसो, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. दुसरा पेन कुठे आहे? ठीक. काय घेतलं होतं आपण लास्ट टाइम? काल अर्धे नव्हतं रे यातले, काय भानगड? ऑनलाईन अटेंड केलं होतं. तेच हे असं असतंय. ठीक आहे, एक वेळ अशी आणू नका की मी फक्त इथं एकटा उभा आहे. तुम्ही सगळे ऑनलाईन अटेंड केलं. असं व्हायला नको. हा थोडंसं तुम्ही सगळे असेल तर मग ते लेक्चर पण छान छान होतं. नाहीतर मग असं मला बोर झालं की मग झालं, मग तुम्ही झोपणार आहे. ठीक आहे, मी आधीच पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं की बाबा मला झोपू देऊ नका. ठीक आहे, बाकी तुम्हाला सगळं व्यवस्थित द्यायचं काम माझं. ठीक आहे. चालू केलं ना? हां, ठीक. बाकी पाठीमागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं सायन्सच्या? ब्लड सर्क्युलेशन बघितलं होतं. ठीक आहे, आता ब्लड सर्क्युलेशन बघत असताना मला वाटतं आपण इव्हॉल्युशन पण बघितलं होतं. ठीक आहे, आणि इव्हॉल्युशन मध्ये आपण काय बघितलं होतं अजून? कनेक्टिंग लिंक्स बघितल्या होत्या. आता पार्ट झाल्यात का त्या? माहीत झाल्यात का? ठीक आहे, बरं सुरुवात आपण कोणापासून केली होती? अमिबा. अमिबापासून कुठं आलो आपण? फिश. ठीक आहे, फिश पासून एव्स, डायरेक्ट एव्सकडे गेलो होतो. मध्ये कोण होते? रेप्टाईल. ठीक आहे, म्हणजे काही मासे उड्या घेत होते, तेच काय झाले? सरपटायला लागले. कळलं? म्हणजेच कोण तयार झाले होते तिथं? सरपटणारे किंवा रेप्टाईल्स. कळलं? त्याच्यानंतर जे रेप्टाईल होते, काही साठी काय होतात आता? उड्या घेतात, उड्या मारतात. साप पण काही उड्या मारतात. ठीक आहे, काही साप ऐकलंय असं की ते असे उडी मारून चावतात? ऐकलंय का? ठीक आहे, मग असं म्हणतात किंवा ते असं नागबिक पकडतात, असलं काय? नाही ऐकलंय? ठीक आहे, म्हणजे आता पकडत नाही ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे, पण जो रॅटल स्नेक आपण ज्याला म्हणतो किंवा ज्याला घोणस आणि फुरसं म्हटलं जातं, ठीक आहे, हे दोन्ही साप थोडेसे आगाव असतात. कळलं? आणि ते थोडेसे असे स्प्रिंग सारखे होतात, पाठीमागून पटकन असं चावा घ्यायला येत असतं तुमच्याकडे. ठीक आहे, मग जर तुम्ही त्याला वाकून बिकून काय करत असाल तर ते तोंडापर्यंत येतं तुमच्या. त्याच्यामुळे जुनी लोक त्याला म्हणायचे की बाबा हे डायरेक्टली काय करतं? तोंड धरतं. समजलं? याच्या नादी लागायचं नाही. समजलं? आणि कोणच त्याच्या नादी लागत नाही, कारण त्याचं विष जे आहे ते तेवढं घातक आहे. समजलं? म्हणजे हे सांगता. ठीक आहे, आता आणखी एक गोष्ट आपण सांगतो. आपण गाड्यांना लिंबू मिरची वगैरे बांधतो, माहिती आहे का बांधतात? नजर लागू नये म्हणून, बरोबर? बरं, त्या लिंबू मिरची बांधलेली असतात, त्याच्यात काय काय असतं सांगा मला जरा. लिंबू असतो, मिरच्या असतात, अजून काय असतं? ब्लॅक कलरचं काहीतरी असतं. काय असतं? कोळसा नसतो रे, बिबा असतो तो. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? बिबा. हा, कोळसा वेळसा नाही. ठीक आहे, काय येत नाही? पाल वगैरे जवळ येत नाही. ठीक आहे, आता ठीक आहे, आता हे कशाला लावलं जायचं? काल पण मी जसं सांगितलं की बाबा लग्न बिग्न असायचे त्यावेळेला लोक ते लग्नामध्ये शिदू बिदू देतात. ठीक आहे, हे का देतात? कारण पहिल्या काळी बैलगाडीचा प्रवास असायचा, 3-3, 4-4 दिवस प्रवास चालायचा, मग ते तुम्हाला खायला असं म्हणून दिलं जायचं. कळलं? सेम तसं जर का समजा तुम्ही एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताय, पहिल्या काळामध्ये जे आहे ते लोक नव्हतं काय त्यावेळेला, बैलगाड्याच असायच्या. ठीक आहे, घोडागाड्या असायच्या. ठीक आहे, मग यानं जे आहे ते माणसं प्रवास करायची. आता सारखे रोड पहिल्याला होते का बाबा? नॅशनल हायवे. ठीक आहे, बाकी मुंबई पुणे एक्सप्रेसवे असलं काय होतं का? नाही. ठीक आहे, रस्ता जो असायचा हा कशातनं असायचा? जंगलातनं. कळलं? आता जंगलातनं जात असताना जर समजा तुम्ही थकलात, ठीक आहे, मग आपली बॉडी काय होणार आहे? डिहायड्रेट होणार आहे. कळलं? आता ते डिहायड्रेट झाली त्यावेळेला लिंबू मदत करतो. लिंबू पहिला पाण्यामध्ये पिलं, आता काय झालं? बॉडी हायड्रेट झाली. समजलं? मग लिंबू त्याच्यासाठी होतं. कळलं? दुसरी गोष्ट, मिरच्या असायच्या. आता मिरच्या का असायच्या? कारण जर समजा एखाद्या स्नेकनं बाईट केली, ठीक आहे, किंवा एखाद्या सापानं तुम्हाला चावलं, ठीक आहे, तर तो जर साप विषारी आहे की नाही हे ओळखायला काय तिथं खाल्ल्या जायच्या? मिरच्या खाल्ल्या जायच्या. समजलं? जर तुम्हाला साप चावला आणि जर का तो न्यूरोटॉक्सिक असेल, ठीक आहे, न्यूरोटॉक्सिक म्हणजे कोबराच्या आणि मण्याच्या जातीतला असेल, ठीक आहे, तर तो चावल्यानंतर तुम्हाला टेस्ट येणार नाही. समजलं? कळलं? म्हणजे मिरचीच्या पाठीमागचं सायन्स काय होतं की जर तुम्ही चालताय, तुम्हाला जर का काय असा साप किंवा एखादा विषारी गोष्ट तुम्हाला चावली, तर त्या ठिकाणी मग तुम्ही जर ज्यावेळेला ती मिरची खाताय त्यावेळेला त्याची टेस्ट आपल्याला लागणार नाही. कळलं? आता तिसरा काय राहिला? बिबा. कळलं? आता मग या बिब्याचा उपयोग काय होतो? आता तुम्ही बघितले का मला माहित नाही, गावी वगैरे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या जे काही घरामध्ये आपण शेती करतो त्यावेळेला आपल्याला जखम होते एखादी. ठीक आहे, आणि जखम झाल्यानंतर ती जखम बळावू नये म्हणून त्याला काय केलं जातं? बिब्यानं भाजलं जातं. कळलं? म्हणजे मेण टाकायचं, थोडा बिबा टाकायचं आणि त्यानं काय करायचं? भाजायचं, जेणेकरून तिथं ती जी जखम आहे ती बळावत नाही. कळलं? म्हणजे ते लिंबू मिरच्याने तो बिबाच का बांधला जातो याच्या पाठीमागचं सायन्स हे नाही आहे की तुम्हाला नजर लागत नाही.
समजलं? कळलं? नाहीतर उद्यापासून तुम्ही पण मग हातात नाहीतर कानापिनात घालून फिरा. ठीक आहे? लिंबू मिरची आपल्या हातात बांधायची, नजर बिजर लागते की नजर तुम्हाला? लागते की नाही? लागत असेल, ठीक आहे. नजर लागते कारण नजरेच्या पाठीमागचं सायन्स आहे. कधीतरी तुम्हाला ते सांगेन की नजर लागणं सुद्धा एक सायन्स आहे. ठीक आहे. नजर म्हणजे बोलता बोलता मेम बीम मध्ये ऐकलं असेल ना, नजर इज रिअल. ठीक आहे. सो ते असतं, याचं रिझन पण आहे. ठीक आहे. ज्याला आपण लाईट चॅप्टर बघू त्यावेळेला फक्त मला आठवण करून द्यायची की तुम्ही असं काहीतरी सांगितलं होतं की नजर का लागते माणसाला. कळलं? समजलं? म्हणजे त्याच्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर एखाद्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी आपल्याला भेटते का? एखाद्या प्लेसवरती गेल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्हिटी भेटते. फॉर एक्झाम्पल आपण दादरला गेलो, चौपाटीला उभं राहिलो, ठीक आहे. थोडंसं आपल्याला छान वाटतं. ठीक आहे. म्हणजे रिफ्रेश वाटतं आपल्याला. जे काही सगळं डोक्यामध्ये आहे ते सगळं बाजूला असतं. समुद्र तुम्ही थांबलेला असता, ठीक आहे. बाजूला कोणाला घेऊन नाही द्यायचं, ठीक आहे. फक्त समुद्र आणि आपण. सो हे ज्यावेळेला कनेक्शन असतं ना, त्यावेळेला एकदम शांत, जगातला सगळ्यात शांत प्लेस ते वाटतं आपल्याला. कळलं? एक थोडंसं एनर्जी आपल्यामध्ये नव्यानं भरत असते कारण ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त आहे. कळलं? आणि त्याच्यामुळे आपण थोडेसे रिफ्रेश होत असतो. कळलं? सो तिथे गेल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्हिटी वाटते. निसर्गामध्ये दोन गोष्टी आहेत. एकीकडे जर पॉझिटिव्हिटी असेल तर दुसरीकडे निगेटिव्हिटी 100% असणार आहे. कळलं? की असं कधी झालंय किंवा एका ठिकाणी आपण खड्डा खणायला लागलोय, ठीक आहे, आणि मग फक्त खड्डाच खणला जातोय, एका ठिकाणी दुसऱ्या भर पडत नाही, असं झालंय का? भर पडत नाही याचा अर्थ इकडे खड्डा खणतोय तर त्यातनं माती निघणार आहे ना, ती पण कुठेतरी टाकली पाहिजे. आता तिथं काय होईल? ढिगारा होईल. समजलं? म्हणजे एका ठिकाणी जर खड्डा आहे तर दुसऱ्या ठिकाणी काय होणार आहे? ढिगारा हा होणारच आहे. समजलं? सो एका ठिकाणी पॉझिटिव्हिटी आहे तर दुसऱ्या ठिकाणी काय असणार आहे? निगेटिव्हिटी असणारच आहे. समजलं? काही ठिकाणी आपल्याला थोडंसं वाटतं, रात्रीचे वगैरे भास होतात आपल्याला, माहिती आहे? ठीक आहे. म्हणजे झोपेतच असं कधी झालं की दचकलंय मी असे, ठीक आहे, होतं बऱ्याचदा. ठीक आहे. आता हे का होतं? कारण त्यावेळेला तेवढी निगेटिव्हिटी किंवा तेवढी निगेटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजूला वर्क करत असते. समजलं? तुम्ही झोपण्याची डिरेक्शन जरी चुकली तरी पण आपला ब्रेन जो आहे तो व्यवस्थित काम करत नाही. कळलं? म्हणजे माणसानं जे आहे, ह्युमन जो आहे तो एक त्या ठिकाणी मॅग्नेट आहे असं म्हटलं जातं. मॅग्नेट आहे का आपण? चिपकतो का कुठं? नाही. ठीक आहे. पण मॅग्नेट आहोत आपण. कळलं? कारण आपल्यामध्ये पोल आहेत. कळलं? अर्थ पण काय आहे? मॅग्नेट आहे. ठीक आहे. मग तिच्यामध्ये जे आहे ते नॉर्थ साऊथ जे आहे त्याच्यामध्ये झोपायचं असतं, किंवा असं जुन्या माणसांकडून ऐकलं असेल की सूर्याला पाय दाखवून कधी झोपू नये. कळलं? म्हणजे सूर्य उगवतो त्यावेळेला तिकडे पाय दाखवून झोपायचं नसतं. याचा अर्थ आपण जे आहे ते म्हणजे पूर्वेला डोकं करून कधी झोपायचं नाही. डोकं हे नेहमी कुठं असलं पाहिजे, सॉरी, पश्चिमेला डोकं करून जे आहे ते कधी झोपायचं नाही. आपलं डोकं नेहमी कुठं असलं पाहिजे? पूर्वेला असलं पाहिजे झोपताना. कळलं? आणि त्याला जे आहे ते असं थोडंसं म्हणजे क्लॉकवाईज फिरवायचं. मग ते जे आहे ते नॉर्थ ईस्ट किंवा नॉर्थ साऊथची डिरेक्शन आहे तुम्हाला समजून जाते. कळलं? समजलं? सो ह्या सगळ्या गोष्टींपाठीमागे काही ना काहीतरी सायन्स आहे. जर आपण थोडंसं उलटं झोपून बघितलं तर आपल्याला स्वप्न विप्न येतात. कळलं? आणि मग हे का होत असतं? कारण मग तुमचा ब्रेन किंवा तुमच्या बॉडीमधले जे काही तिथे चार्ज आहेत हे व्यवस्थित तिथं काम करत नसतात. समजलं? कळलं? ठीक आहे. आता चलो, आपण मला वाटतं तिथून पुढं या सगळ्या कनेक्टिंग लिंक बघितल्या आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात कुठं आलो होतो? ब्लड सर्क्युलेशन. ठीक आहे. आता ब्लड सर्क्युलेशन मध्ये आपण तिथं डिस्ट्रीब्युशन केलं होतं. ब्लड आहे, ब्लडचं डिस्ट्रीब्युशन केलं प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स मध्ये. कळलं? ठीक आहे. म्हणजे ते पहिल्यांदा डिस्ट्रीब्युशन होतं. ब्लड आहे तर हे ब्लड जे आहे ते आपण दोन ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलं होतं. एक जो होता तो त्याच्यामध्ये काय सांगितलं आपण? प्लाझ्मा. ठीक आहे. आणि दुसरं काय सांगितलं होतं आपण? ब्लड सेल्स. आता या ब्लड सेल्सचं पण पुन्हा आपण जे आहे ते डिवायडेशन केलं होतं 3 मध्ये. ठीक आहे. काय काय होतं सांगा? आरबीसी, त्याच्यानंतर डब्ल्यूबीसी, अजून प्लेटलेट. ठीक आहे. एवढं करून झालंय. आता त्याच्यामध्ये प्लाझ्मा जो आहे तो याचं पर्सेंटेज आपण बघितलं होतं किती? 55. कसं लक्षात ठेवलं होतं? ब्लड फ्लोईंग आहे. ठीक आहे. मग फ्लो करणारे याच्यात लिक्विड असलं पाहिजे. मग लिक्विड कोण आहे? प्लाझ्मा. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पीठ कोण लक्षात ठेवलं आपण? ब्लड सेल्स. कळलं? मग त्या किती पर्सेंट झाल्या? 45% जे आहे ते या आहेत. कळलं? याचं पण जर का डिस्ट्रीब्युशन विचारलं तर लक्षात ठेवायचं हे कसं असतं तर 50+5 असतं. कळलं? याचं पर्सेंटेज काय असतं? 50+5%. आता हे 5% काय असतं तर त्याच्यामध्ये जे इनऑर्गॅनिक मटेरियल असतं किंवा आपल्या बॉडीमध्ये जे इलेक्ट्रोलाइट्स असतात. ठीक आहे. तर इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये असणारे आपला सोडियम आणि पोटॅशियम जो असणारा सॉल्ट आहे तो त्याच्यामध्ये असतो, हे लक्षात ठेवायचं. कळलं? कोण सांगितलं? अरे बोला, कोण? याला काय म्हणतात? सोडियम. याला पोटॅशियम. ठीक आहे. नाहीतर पोटॅशियमला पी वरनं शोधत बसायचं नाही. पोटॅशियम जे आहे ते कशावरनं चालू होतं? के. कळलं? सोडियम पुन्हा एसओ वरनं शोधत बसायचं नाही. हे काय आहे? एन आहे. समजलं? कळलं? कारण त्यांची लॅटिन नावं त्या नावावरून सुरुवात होतं. कळलं? आणि जर हे पण लक्षात राहत नसेल तर समजून जायचं की बाबा ज्यानं हे शोधलं, ठीक आहे, त्याला एन तरी आवडत असेल नाही तर के तरी आवडत असेल. एवढं तरी त्याच्यामध्ये लक्षात ठेवून टाकायचं. कळलं? समजतं? अरे समजतंय का?
ठीक आहे, चलो. आता याच्यानंतर आपण काय बघायला चालू केलं होतं? ज्या ब्लड सेल्स आहेत त्या बघायला चालू केल्या होत्या, कळलं? आणि या ब्लड सेल्स ज्यावेळेला आपण त्याच्यामध्ये बघायला चालू केल्या त्यावेळेला ठीक. आता याच्यामध्ये ज्या ब्लड सेल्स आहेत त्या बघायला चालू केल्या होत्या त्याला ज्या आहेत आपण काय केलं होतं, 6 पॅरामीटरवरती आपण चेक केला होता. ठीक आहे. आता 6 पॅरामीटर कुठले कुठले सांगितले होते? पहिला ओरिजिन सांगितला होता. ठीक आहे. दुसरा कोणता सांगितला? साईज अँड शेप सांगितला होता. अजून लाईफ स्पॅन सांगितला होता. अजून काउंट. अजून फंक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर डिसीज सांगितला होता. ठीक आहे. एवढं हे बघितलंय. ठीक आहे. तर डिसीजचं स्पेलिंग बरोबर आहे का? जर मी इथं आय काढला तर पुढं हा डिसीज म्हणजे काय, आपण काय सांगितलं? रोग सांगितला. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर का आपण आय सांगितला किंवा इथं आय काढला तर याचा अर्थ जो याला डिसीज जे म्हटलं जातं, ठीक आहे, म्हणजे होमोफोनचा प्रकार येतो. ठीक आहे, इंग्लिश मधला. मग इथं जर का आपण त्याच्यामध्ये ईच्या जागी आय रिप्लेस केला तर याचा अर्थ या डिसीजचा अर्थ काय होतो? डेड. ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट संपला. एवढं लक्षात ठेवायचं. कळलं? म्हणजे स्पेलिंग जरा इकडे तिकडे झालं की आपला अर्थ बदललाय. ठीक आहे. मराठीत पण माहिती आहे ना, शीर आणि शीर. शीर म्हणजे डोकं, शीर म्हणजे हातातली शीर पण. कळलं? मग कुठलं शीर म्हणजे त्या ठिकाणी डोकं आणि कुठली शीर म्हणजे हातातली शीर. पहिली आणि दुसरी व्हॅलंटी असते फक्त. कळलं? दिन म्हणजे दिवस, दिन म्हणजे गरीब. कळलं? म्हणजे लिहायला चुकलो की त्या ठिकाणी अर्थाचा झाला. समजलं? कळलं? सो इथं लक्षात ठेवायचं. आता सायन्समध्ये असलं काय नाही. ठीक आहे, इथं जरी स्पेलिंग चुकला तरी पण चालतं आपल्याला थोडंफार. कळलं? आपण थोडी लँग्वेजचे स्टुडंट आहे का? अरे आहे का? आहे म्हणा. ठीक आहे. नाहीतर बीला सिलेक्शन होत नाही, लँग्वेजला 80-81 आल्याशिवाय. ठीक आहे, म्हणजे तेवढे क्वेश्चन राईट आले पाहिजेत. WBC आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जे आहे ते प्लेटलेट आहे. असंच लिहून घेतलं ना आपण? ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर ओरिजिन मला वाटतं मी सांगून झालं. ठीक आहे. ओरिजिन काय सांगितलं होतं आपण? बोन मॅरो सांगितलं होता. ठीक आहे. कुठं असतो? बोला. कुठं असणार आहे? बोनच्या आतमध्ये. ठीक आहे. कारण माणूस कसं आहे, किती लेअर पासून बनलाय? 3 लेअर पासून बनलाय. ठीक आहे. म्हणजे आपण कोण आहोत सांगितलं होतं? ट्रिप्लो ब्लास्ट आहोत. कळलं? आता ट्रिप्लोचा अर्थ काय सांगितलं होतं? 3. ब्लास्टचा अर्थ लेयर्स. कळलं? म्हणजे एवढं सगळं जे आहे ते आपण त्याच्यामध्ये सांगून झालेलं आहे. कळलं? आता ते बोन मॅरो काय असतो, कसा असतो, इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पोहोचलोय ना 100%? ठीक आहे. इथपर्यंत मला वाटतंय काही अडचण नसेल. ज्या वेळेला आता याच्या पुढे आपण जातोय, आता त्याचं काय असणार आहे? साईज आणि शेप असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा कोण आहे? RBC आहे. ठीक आहे. याचा जो असणारा शेप आहे तो लक्षात ठेवायचा तिथं बाय कॉन्केव्ह. ठीक आहे. कोण सांगायचा? बाय कॉन्केव्ह सांगायचं. ठीक आहे. आता बाय कॉन्केव्ह म्हणजे मराठीमध्ये लिहिणार असेल तर द्विअंतर्वक्र म्हटलं जातं. कळलं? काय म्हटलं जातं? द्विअंतर्वक्र. ठीक आहे. आता अंतर्वक्र आणि बहिर्वक्र दोन गोष्टी माहित असतील. मग अंतर्वक्र कशाला म्हटलं जातं, बहिर्वक्र कशाला म्हटलं जातं? ऐकलंय का नाही? कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स ऐकलंय ना? कशा रिलेटेड असतं हे? पोचलाय तुम्ही? हा, ब्रेड वरती. बरं, ठीक आहे. पण हे वापरतो कुठे इन जनरल ते सांगा मला. स्पेक्स मध्ये वापरतो. ठीक आहे. अजून मिरर असतात. ठीक आहे. मिरर्स वगैरे असतात. ठीक आहे. आपल्याला ते लाईट चॅप्टर मध्ये ते पण घ्यायचे, तिकडे पण जायचंय. ठीक आहे. आता हे लहानपणापासून एवढं तर बघत आलो असेल. ठीक आहे. जर समजा इकडं याचं पोट बाहेर आहे, याचा अर्थ हा कोण झाला? कॉन्व्हेक्स. ठीक आहे. हा कोण झाला? कॉन्व्हेक्स. जर का बाहेर असेल तर समजला. जर समजा तो आतमध्ये असा तर तो कोण झाला? कॉन्केव्ह झाला. समजलं? म्हणजे याचा अर्थ इकडे जे आहे त्याला आपण काय लावणार आहे? हा रिप्लिकंट लावणार आहे. ठीक आहे. याला जो रिप्लिकंट असेल तो या साईडला असेल. समजलं? म्हणजे त्याचं पोट इकडे बाहेर आहे, आरसा असा फुगीर दिसतो बाहेरून, तर त्याचा अर्थ तो कोण झाला? कॉन्व्हेक्स. ठीक आहे. जर आतमध्ये असा खड्डा आहे असा दिसतो आपल्याला आरसा, तर तो कोण झाला? कॉन्केव्ह. ठीक आहे. आणखी एक त्या ठिकाणी टाईप असतो तो म्हणजे कोण? प्लेन मिरर्स. कळलं? म्हणजे घरामध्ये जे आपण वापरतो हे कोणते असतात? प्लेन मिरर्स असतात. ठीक आहे. आपण गाड्यांना वापरतो ते बघितलं का गाड्यांचे कधी?
कशा असतात? बाहेर असतो की आत असतो? हा, पक्का? ठीक आहे, नसेल बघितलं तर खाली जाता जाता बघायचं आहे, ठीक आहे, फोडू नका फक्त. हा तो बाहेर असतो याचा अर्थ कोण झाला? तो कॉन्व्हेक्स असतो. कळलं? आता इथं आपण काय म्हटलंय? बाय कॉन्केव्ह म्हटलंय. याचा अर्थ त्याच्यामध्ये काय असणार आहे? आतमध्ये असा खड्डा असणार आहे. ठीक आहे, आणि बाईचा अर्थ काय होतो? दोन. समजलं? कळलं? ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने जे आहे असं त्याला काय असणार आहे? आतमध्ये खड्डा असेल. ठीक आहे, आणि असं काहीतरी ते स्ट्रक्चर असणार आहे आणि हे सर्क्युलर असणार आहे. समजलं? ठीक आहे, म्हणजे असं काहीतरी आहे गोल की ज्याला इथून पण आतमध्ये खड्डा आहे आणि त्या साईडून पण काय आहे? आतमध्ये खड्डा आहे. क्लिअर? समजलं? ठीक आहे, या आकाराला आपण काय म्हटलंय? बाय कॉन्केव्ह म्हटलेला आहे. ठीक आहे, आणि हा आकार कोणाचा आहे? आरबीसीचा आहे. समजलं? कळलं? ठीक आहे. दुसरं, जर का असं लक्षात राहत नसेल तर ते अल्पेलिबे बघितले? चॉकलेट अल्पेनलिबे बघितलंय? ठीक आहे, आता ती जर बघितली असेल तर त्याचा आकार पण कसा असतो? गोल आहे, आणि दोन्ही साईडून आतमध्ये काय असतात? असे खड्डे असतात. याचा अर्थ तसा आकार कोणाचा लक्षात ठेवायचा? आरबीसीचा जो आहे तो त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा. कळलं? म्हणजे याचा अर्थ इथून पुढं ज्याला आपण खाणार आहे अल्पेलिबे, काय आठवलं पाहिजे? आपल्या शरीरामध्ये पण असलं काहीतरी आहे. कळलं? समजलं? आणि त्याला आपण काय म्हणतोय? आरबीसी म्हणतोय. हे लक्षात ठेवायचं. आता हे आरबीसी जे आहे ते थोडंसं जर आपण बघितलं, ठीक आहे, त्याला बघूया आपण. कळलंय ना? तरी पण बघून घ्या. दिसतंय? ठीक आहे, आता ही जर बघितली तर याच्यामध्ये जे आहे ते साधारणतः दिसतंय की दोन्ही साईडून जे आहे ते आतमध्ये काय त्याला खड्डा आहे, सर्क्युलर आहे. ठीक आहे, अशा टाईपमध्ये दिसते. अल्पेलिबे तुमच्या अशीच दिसते. कळलं? म्हणजे हे सगळं कोणाचं सांगितलं आपण? आरबीसीचं सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता याचा आकार जो आहे तो असा काहीतरी आपण केला. ठीक आहे, म्हणजे आकार जो आहे तो त्याला आपण काय नाव ठेवलंय तिथं? आपण बायकॉन्केव्ह ठेवलेला आहे. ठीक आहे, आता हे बायकॉन्केव्ह जे आपण त्याला ठेवलं, हे नेमकं जे आहे ते त्याचा आकार का आपण असा किंवा असा निसर्गानं जो आहे तो आपल्यामध्ये का आकार केला असेल, तर त्याला काहीतरी पाठीमागं रिझन असणार आहे. ठीक आहे, नेचरमध्ये अशी कोणतीच गोष्ट नसते की जी विनाकारणानं होत असते. समजलं? ठीक आहे, मग आपल्या लाईफमध्ये काहीतरी जास्त उलटापालट चालत असते. ठीक आहे, आणि आपण सगळं जे आहे ते काय म्हणत असतो? गॉड्स प्लॅन. ऐकलंय का नाही? रिंकू सिंग नाही ऐकला? ऐकलंय ना? ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट जी असेल ती चालले, एखादी गोष्ट होत नाही, त्यावेळेला त्या गोष्टीमध्ये जे आहेत आपल्याला वाटतं की आपल्या हातनं सगळं गेलंय, पण कदाचित काहीतरी नव्या चांगल्या गोष्टीची जी आहे ती त्याच्यातनं तयारी असते. समजलं? ठीक आहे, म्हणजे जे काही घडतंय लाईफमध्ये त्याला काही ना काहीतरी पाठीमाग काय असणार आहे? रिझन हे 100% असणार आहे. कळलं? नेचरनं आपल्यामध्ये या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, याचं पण काहीतरी तिथं रिझन असतं. जर आपण पेशी बघितली तर पेशीचा सगळ्यात मुख्य जो त्या ठिकाणी घटक असतो हे त्याच्यामध्ये पेशीमध्ये असणार काय असतं? केंद्रक. कळलं? म्हणजे जर सेल आपण बघितली तर त्या सेलमध्ये जे आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण सांगू ते जर आपण अशी सेल काढली तर याच्यामध्ये जे आहे ते मध्यावरती काय असणार आहे? इथं केंद्रक, न्यूक्लियस म्हणणार आहे आपण. कळलं? समजलं? म्हणजे कुठलीही पेशी घेतली तर त्यात सगळ्यात मेन गोष्ट काय असणार आहे? न्यूक्लियस. कळलं? पण इथं जी ही आरबीसी दिसते या आरबीसी मध्ये मात्र हे न्यूक्लियस बघायला मिळत नाही. समजलं? कळलं का? ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस आहे का? नाही आहे. कळलं? समजलं? ठीक आहे, म्हणजे हा न्यूक्लियस जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार नाही, हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. कळलं? आता त्याच्यात न्यूक्लियस नाही, याच्या पाठीमागं पण काहीतरी रिझन असणार आहे. असं तर नाही की निसर्गानं असंच तुमच्यामध्ये सेल टाकून दिले आणि मग सांगितलं की आता तुमच्यामध्ये न्यूक्लियस नाहीये. जर न्यूक्लियस नसेल तर त्याच्यामध्ये मेजर कॉम्पोनंट मिसिंग आहे. कळलं? त्याच्यामध्ये जेनेटिकल मटेरियल नाही आहे. कळलं? जेनेटिकल मटेरियल नसेल तर त्याचा आपल्याला वापर काय? असं पण काहीतरी त्याच्यामध्ये लॉजिक असणार आहे. कळलं? आता इथं काय केलं तर हा जो मधला न्यूक्लियस आहे तो बाजूला केला. समजलं? आणि याच्या जागी एक गोष्ट रिप्लेस केली. ते जे होतं ते म्हणजे काय? Fe, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? आयन म्हणतो. कळलं? किंवा याला फेरस पण म्हटलं जातं. आणि आपल्या भाषेमध्ये याला जे आहे ते काय म्हटलं जातं? ऐकलंय का बघा आता? हा, ठीक आहे, काय म्हटलं जातं याला? हिमोग्लोबिन म्हटलं जातं. असतं का आपल्या शरीरात? असतं ना? ठीक आहे, याला सिम्पली आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो? HB म्हणतो. ठीक आहे, हा जो HB आहे किंवा हिमोग्लोबिन आहे हा कुणाच्या जागी रिप्लेस्ड आहे? आरबीसी मधल्या न्यूक्लियसच्या जागी रिप्लेस्ड आहे, हे लक्षात ठेवायचं. समजलं? कळलं? मग याचा अर्थ आपल्याला शरीरामध्ये लोखंड आहे का? आहे का? आहे? बघा पुन्हा एकदा विचारतो, आहे? लोखंड आहे? बरं, आपण मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतो? नाही? पक्का? ठीक आहे, MRI चे मशीन वगैरे असतात माहिती आहे? ठीक आहे,
आता त्या मशीनमध्ये जे आहे ते कधीतरी समजा तुमच्या अंगावरती काहीतरी असेल, ठीक आहे, आणि जर तुम्हाला तसंच त्या मशीनमध्ये घातलं, काय होईल? पुन्हा तुम्ही काय बाहेर येत नसताय, ठीक आहे, म्हणजे तिथं गेलेला शेवटचं तुम्ही, कळलं? कारण ते जे आहे ते अट्रॅक्ट कोणाकडे करणार आहे, त्या मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट करणार आहे, ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये आयन आहे, पण ते एवढं जास्त मॅग्नेटला खेचावं इतकं नाहीये, हे लक्षात ठेवायचं, कळलं? पण या आयनचा आपल्या शरीराला जो आहे तो खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती काहीतरी यूज असतो, हे लक्षात ठेवायचं, कळलं? ठीक आहे. तर याचा यूज काय आहे? हे जे असणारं तुमचं Fe आहे किंवा हिमोग्लोबिन आहे, हे या असणाऱ्या आरबीसी मध्ये काय झालेलं असतं, मध्ये येऊन बसलेलं असतं, कळलं? आता जस्ट इमॅजिन की या साईडला पण काय आहे, खड्डा आहे, या साईडला पण काय आहे, खड्डा आहे, ठीक आहे. सो जस्ट इमॅजिन ही आरबीसी म्हणजे एक सर्क्युलर काय आहे, रिक्षा आहे, कळलं? आणि या रिक्षामध्ये मध्ये ड्रायव्हर म्हणून कोण बसलाय आता? HB बसलेला आहे किंवा हिमोग्लोबिन बसलेला आहे, कळलं? समजलं? ठीक आहे. मग आता आउट ऑफ द बॉक्स थोडंसं यातनं थोडंसं बाहेर जाऊया आणि एक गोष्ट सांगा मला, मुंबईमध्ये सेकंड हँड गाड्या ज्या आहेत त्या एकदम स्वस्त मिळतात, माहिती आहे? इन जनरल जर का ही गोष्ट माहीत असेल तर का मिळतात अशा स्वस्त? असं आहे का की मुंबईतल्या लोकांकडे पैसा जास्त आहे त्याच्यामुळे त्यांना मग नव्याने विकताना काय एवढे जास्त अपेक्षा नसते, असलं काय नाहीये? काहीतरी रिझन असणार वेगळं, काय असतं? गाड्यांचे व्यवहार जास्त व्हॉलंटियर जास्त वापरलेले असतात असं काही नाही, ठीक आहे. हे पण त्याचं रिझन नाही. एक 4 वर्ष झाली की आपल्या गाडीला थोडंसं खालून बघायचं, ठीक आहे. काय होतं, इकडं गाडी पूर्ण चढायला लागते, याचा अर्थ पूर्ण जे आहे ती चेसी खालची काय झालेली असते, गंजलेली असते, समजलं? याचं कारण काय आहे की आपल्या आजूबाजूला इथं काय आहे, ह्युमिडिटी जास्त आहे, समजलं? आणि ह्युमिडिटी जास्त असल्यामुळं इथं लगेच एखादं लोखंड जे आहे ते काय होतं, गंज पकडतं, समजलं? आणि त्याच्यामुळं मुंबईतल्या किंवा कोकण पट्ट्यातली कुठलीही गाडी असो तिची सेकंड हँड किंमत मात्र काय होते, डाऊन होते, समजलं? मग मला सांगा, गंजणं ही क्रिया जी आहे ही रासायनिक असेल की भौतिक असेल, केमिकल असेल की फिजिकल रिॲक्शन असेल? ही केमिकल रिॲक्शन असणार आहे की फिजिकल की बोथ? बोथ. रस्टिंग, रस्टिंग होणं, मग हे काय आहे, फिजिकल, केमिकल की बोथ? बोथ आहे, मेनली केमिकल. एक सांगायचं काहीतरी, बोथ आहे, ठीक आहे. म्हणजे हे फिजिकल पण आहे आणि केमिकल पण आहे असं तुमचं म्हणणं आहे, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते पण जाऊ दे, ठीक आहे. रसचा कलर कसा असतो? रस्ट रेडिश बघितलाय, ठीक आहे. आता कधीतरी टिफिनला ऍपल तर नेलंच असेल कट करून, ठीक आहे. कट केल्यानंतर कसं होतं ते? रेडिश ब्राउनिश कलरचं होतं, ठीक आहे. त्याला ब्राऊन कलर काय येतो, खराब झाला म्हणून येतो का? नाही. काय ऑक्सिडाइज होतं, त्याच्यामध्ये आयन हे फार मोठ्या प्रमाणावरती असतं, ठीक आहे. म्हणजे ऍपल जे आहे हे आयन रिच आहे, समजलं? आणि हे जे आयन आहे ते ज्यावेळेला तुम्ही त्या ऍपलला कट करणार आहे त्यावेळेला हवेशी काय झालं, आता ओपन अप, हवेमध्ये काय आहे, ऑक्सिजन, ठीक आहे. ऑक्सिजन आणि आयनचे काय होते तिथं रिॲक्शन, आणि तो असणारा आयन जो आहे तो तिथं काय होतो, ऑक्सिडाइज होतो, कळलं? आयन ज्या वेळेला ऑक्सिडाइज होतो त्याचा कलर त्यावेळेला कसा होतो, रेड होतो, समजलं? आता मग ऑक्सिडाइज होतोय याचा अर्थ काय झालं, आयन जे आहे ते ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झालं. आता रिॲक्ट झालं म्हणजे फिजिकल रिॲक्शन झाली, केमिकल, एक केमिकल रिॲक्शन झाली, कळलं? सो लक्षात ठेवायचं, रस्टिंग जे असतं हे नेहमी काय असतं, प्युअरली केमिकल रिॲक्शन, समजलं? कळलं का? ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याची केमिकल रिॲक्शन आपण काय सांगतो, Fe प्लस H2O जर का आपण त्याच्यामध्ये घेतलं तर याच्यापासून काय होतं, FeO2 तयार होतं, म्हणजे त्याला आपण फेरस ऑक्साईड म्हणत असतो, कळलं? समजलं? याचा अर्थ आयनला जर का आपण एकट्याला उघडं ठेवलं तर ते पटकन कुणाला पकडून घेते, ऑक्सिजनला पकडून घेते, कळलं? एवढं तरी क्लिअर आहे आता, समजलं? ठीक आहे. म्हणजे याला आवडीचं कोण आहे, ऑक्सिजन आवडीचा आहे, कळलं? समजलं? ठीक आहे. आता मग हळूहळू तुमच्या डोक्यात आलं असेल की बाबा आपल्या बॉडीमध्ये आयन का बसवलंय, कळलं? का बसवलं असणार आहे, कारण आपलं ब्लड जे आहे ते केसापासून ते पायाच्या नखापर्यंत जातं, आणि या सगळीकडे कुणाची गरज आहे आपल्या बॉडीमध्ये, ऑक्सिजनची गरज आहे, समजलं? मग हे ऑक्सिजन कॅरी करायला बॉडीमध्ये काय असतं, आयन किंवा हिमोग्लोबिन असतं, हे लक्षात ठेवायचं, क्लिअर? समजलं? जे की कुठं बसलंय, आरबीसीच्या मध्ये जाऊन बसलंय, कळलं? कुणाला बाजूला करून, न्यूक्लियसला बाजूला करून, कळलं? समजलं का? ठीक आहे. म्हणजे ऑटोमध्ये बसलंय, चालवणारा जो आहे तो कोण आहे, हिमोग्लोबिन, म्हणजेच कोण सांगितलं, आयन, कळलं? या साईडला जे आहे ते काय असतं, एक पोकळी आहे, या साईडला एक पोकळी आहे, ठीक आहे. मग एक हिमोग्लोबिन जे आहे ते लक्षात ठेवायचं, आपले ऑटोवाले जे आहे ते फक्त एक एक बसवतात का, मन भागतं का त्यांचं, नाही ना. जेवढं पासिंग आहे तेवढं बसवलं तर कसं होणार आहे, आपलं पोट चालणार नाही, कळलं? मग इकडं जे तो एखादा जोक बघितलं त्यांचं, ठीक आहे. म्हणजे पूर्ण ऑटो भरलेली असते, तरी पण एखाद्यानं हात दाखवला तरी पण ते म्हणत असतं, ठीक आहे ऍडजस्ट कर थोडं, बसव. ठीक आहे. सो तसं जे आहे ते इथं लक्षात ठेवायचं की या साईडला 2 पॅसेंजर, या साईडला 2 पॅसेंजर, आणि आपले ऑटो चालले, कळलं? म्हणजे एक हिमोग्लोबिन किती ऑक्सिजन कॅरी करत आहे, 4 ऑक्सिजन कॅरी करत आहे, समजलं?
किती करणार आहे? 1 ऑक्सिजन इज इक्वल टू काय सांगायचं तिथं 4 सॉरी 1 हिमोग्लोबिन इज इक्वल काय सांगायचं 4 ऑक्सिजन जे आहे ते त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं किंवा 4 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन जे आहे ते काय होत असतं तिथं कॅरी करत असतं हे लक्षात ठेवायचं. कळलं? अरे कळतंय का? काय काय काउंट मध्ये? हा, एक जो हिमोग्लोबिन आहे ते किती कॅरी करणार आहे किंवा एक आरबीसी किती कॅरी करणार आहे तर 4 ऑक्सिजनची मॉलिक्युल कॅरी करणार आहे. त्याला जात आहे का बघू थांबा. झालं? ठीक आहे. आता इथपर्यंत तर आपल्याला कळलंय की बाबा त्याचा असणारा जो शेप आहे तो काय सांगितलं आपण, बाय कॉन्केव्ह. कळलं? बरोबर. याच्या अपोजिट जो आहे तो कोण लक्षात ठेवायचा? प्लेटलेट मधला लक्षात ठेवायचा. आणि हा कोण असतो? बाय कॉन्व्हेक्स असतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर बाय कॉन्व्हेक्स वेगळे एक्सप्लेन करायची गरज आहे का? आहे का? नाही ना? ठीक आहे. आता मध्ये आपण WBC ला शेप लिहिला का? WBC ला आपण शेप लिहिलेला नाही. इथं काय करायचं? डॅश करायची. कारण त्याच्या शेपवरून जे आहे ते त्याच्या पुढं 5 टाइप्स पडणार आहेत. कळलं? किती टाइप पडणार आहेत? 5 टाइप्स. ठीक आहे. मग आता ते उगाच याच्यामध्ये टाकून जे आहे ते त्याला जास्त आपण एकत्र करण्यात काही पॉईंट नाही. क्लिअर? आता इथून पुढे जे आहे एक तर आपल्याला त्याचे साईज किंवा शेप जे आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला कळले. क्लिअर आहे? ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण जे आहे पुढे त्याच्या असणाऱ्या लाईफ स्पॅन मध्ये जाऊया. कळलं? आता आपण ओरिजिन सांगितलं. हे सगळं जे आहे ते बॉर्न कुठं होतंय? बोन मॅरो मध्ये होतं. कळलं? बोन मॅरो मध्ये आपलं ब्लड त्याच्यामध्ये बनत असतं. कळलं? काही दिवसानंतर मी हे पण सांगितलं होतं की ते कुठं जाऊन मरतं. कुठे जाऊन मरतं? हे स्प्लीन मध्ये. कळलं? किंवा दुसरं अजून कुठे सांगितलं? लिव्हर मध्ये. लिव्हरलाच काय म्हटलं जातं? ग्रेव्हयार्ड्स ऑफ सेल्स म्हटलं जातं. कळलं? कारण ज्या काही मेलेल्या डेड सेल्स असतील ह्या सगळ्या कुठे जात असतात? आतमध्ये लिव्हरमध्ये जात असतात. कळलं? सो त्याच्यामुळे लिव्हरला ते पण म्हटलं जातं. आता याचा जो आहे याचा अर्थ मरतायत, याचा अर्थ त्या काहीतरी दिवस काय होत असणार आहे तिथे जिवंत राहत असणार आहे. कळलं? मग आता ह्या किती दिवस जिवंत राहतात? तर लाईफ स्पॅन जो आहे तो आपण आरबीसीचं सांगत असताना त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं हा 127 डेजचा आहे. कळलं? किती सांगायचा? 127 डेज. कळतंय? ठीक आहे. 127 डेज जे आहे ते आरबीसी आपण त्याच्यामध्ये सांगतोय. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर WBC जे आहेत या त्याच्यामध्ये लक्षात ठेवत असताना तिथं लक्षात ठेवायचं की या 3 ते 5 दिवस जे आहे ते काय असतात त्याच्यामध्ये जिवंत असतात. ठीक आहे. तर बुकमध्ये बघितलं तर थोडंसं आकड्यांमध्ये व्हॅरिएशन येईल. कळलं? पण आपल्याला काय करायचं हे थोडंसं पाठ ठेवायचं म्हणून आपण त्याला असं आपल्या भाषेमध्ये थोडंसं मोल्ड करू. कळलं? इकडं गेल्यानंतर प्लेटलेट जे आहेत प्लेटलेटमध्ये गेल्यानंतर हा 3 ते 7 लक्षात ठेवायचं. किती दिवस जिवंत असणार आहे? त्या 3 ते 7 दिवस जे आहेत त्याच्यामध्ये जिवंत असणार आहे. ठीक आहे. समजलं? कळलं? म्हणजे त्याचा असणार लाईफ स्पॅन पण आपल्याला लक्षात ठेवायला. आता हे 3 ते 5 आणि 3 ते 7च का केलं? कारण ते थोडंसं आपल्याला लक्षात राहावं. आकड्यांमध्ये जे आहे ते उगाच जास्त कन्फ्युज होत बसायचं नाही. पाठ कुठला ठेवायचा? 127 डेज हा पाठ ठेवायचा. कळलं? कधी कधी इथं 127 डेजच्या ऐवजी 120 डेज पण देतात. कळलं? म्हणजे अप्रॉक्स किती झाल्यात आता हे 4 महिने झालेत. कळलं? आणि मग एवढं तरी माहिती असेल की बाबा ब्लड डोनेट केल्यानंतर केलंय कधी? ब्लड डोनेट केलंय? आम्हालाच द्या म्हणावं. दुसऱ्याला कुठनं देऊ आता? हा. सो जर आपण समजा ब्लड डोनेट केलं तर त्याच्यानंतर आपल्याला 4 महिने तरी ब्लड डोनेट करता येत नाही. ठीक आहे. आता हे 4 महिनेच का? कारण आपल्या बॉडीमध्ये त्या आरबीसीस रिकवर व्हायला किती दिवस लागतात? मिनिमम 120 डेज लागतात. याचा अर्थ 4 महिने लागतात. समजलं? म्हणजे होल थ्रू आउट द इयर तुम्ही फक्त 3 टाइम जे आहे ते काय करू शकतो आपण? ब्लड डोनेट करू शकतो. कळलं? ऍटलीस्ट ब्लड ग्रुप तरी माहित आहेत का स्वतःचे? ठीक आहे. काय आहे? बी. माहित नाही? काढलंच नाही अजून? ओ. बी. बी. ओ. ओ निगेटिव्ह. रेअर स्पेसेस आहे सर. बी पॉझिटिव्ह. सगळेच बी वाले दिसतात काय भानगड? कम्युनिटी बसवले सगळे बी पॉझिटिव्ह वाले. ठीक आहे. ओ निगेटिव्ह ही फार रेअर स्पेसिस असते हे लक्षात ठेवायचं. कळलं? म्हणजे त्यांचं ब्लड कोणालाही चालू शकतं. ठीक आहे. पण त्यांना फक्त आणि फक्त कोणाच चालतं? ओ निगेटिव्ह वालेच लागतात. ठीक आहे. आणि हे म्हणजे पॉईंटमध्ये पर्सेंटेज आहे आपल्याकडं. समजलं? सो त्याच्यामुळे जरासं जपून राहायचं. ठीक आहे. इकडे तिकडे उड्या बिड्या घ्यायच्या नाहीत. कळलं? कारण
चुकून जर का कधी असं होऊ नये पण झालं कधी तर त्याच्यामध्ये मग ते ब्लड मिळणं थोडंसं काय होतं मुश्किल होऊन जातं. कळलं? ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढं त्यांचा जो आहे तो आपल्याला काय पाहिजे इथं काउंट पाहिजे. कळलं? आता हा जो काउंट आहे तो लक्षात ठेवायचा. ज्यावेळेला आपण आरबीसी मध्ये जातोय, आपल्या आरबीसीला किंवा आपल्या ज्या ब्लडला त्या ठिकाणी जो कलर आहे हा कोणता सांगतो आपण? रेड कलर. कळलं? आता हा रेड कलर का आहे? कारण आपल्या बॉडीमध्ये काय आहे? आयर्न. आयर्न म्हणजेच कोण सांगितला? हिमोग्लोबिन. कळलं? आता हिमो म्हणजे त्याच्यामध्ये हिम म्हणजेच त्याच्यात लक्षात ठेवायचं ब्लड, आणि ग्लोबिन म्हणजे हा काय आहे पुढं? प्रोटीन. कळलं? सो हिम जे आहे त्या हिममुळं त्या ठिकाणी त्याला काय झालं? आपण ऑक्सिजन दिला, आणि ऑक्सिजन दिल्यामुळे त्याचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. आणि ज्या वेळेला आयर्नचं ऑक्सिडेशन होतं त्यावेळेला काय होतं त्याच्यापासून? मग फेरस ऑक्साईड. आणि फेरस ऑक्साईडचा कलर कसा असतो? रेड कलर. समजलं? कळलं का? याचा अर्थ जो रेड कलर आहे तो त्याच्यामध्ये कशावरती डिपेंड असणार आहे? तिथं असणाऱ्या आयनवरती डिपेंड असणार आहे. ठीक आहे. मग आता हे फक्त सायन्समध्ये वापरायचं का? नाही. ज्या ज्या ठिकाणी रेड कलर येईल तिथं तिथं मोस्ट प्रोबॅबिलिटी काय असणार आहे? आयन असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. कळलं? मग तुम्ही जॉग्राफीमध्ये ज्यावेळेला सॉइल शिकता, सॉइल शिकत असताना मग रेड सॉइल पण असते. कळलं? मग रेड सॉइलमध्ये काय रिच असणार आहे? आयन 100% जास्त असणार आहे. कळलं? आता हे वेगळं सांगायची गरज आहे का? जॉग्राफीमध्ये तुम्ही जे आहे ते प्लॅनेट शिकता. हा, मग आता सोलार सिस्टम मध्ये तुम्ही ज्याला मार्सकडे जाता, ठीक आहे, मंगळाकडे जाता, ठीक आहे, मार्सकडे गेल्यानंतर त्याचा कलर कसं सांगतो आपण? रेड. वाय? कारण तिथं पण काय आहे? आता आयन जे आहे ते तिथं जास्त असणार आहे, किंवा तो आयन रिच असणार आहे. कळलं? म्हणजे एक कन्सेप्ट क्लिअर झाली तर आपल्याकडे बाकीकडं पण मल्टिपल ठिकाणी त्याचा यूज करता येतो. ठीक आहे, म्हणून सायन्स महत्वाचं. कळलं? समजलं? ठीक आहे. काय काय? ऑक्सिजनचं ऑक्सिडाईज झालेलं आहे ते. ठीक आहे. आता ऑक्सिजन तिथं म्हणजे या स्वरूपामध्ये नाहीये की बाबा डायरेक्टली आपण हवेमधून फ्रीली ऑक्सिजन घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे तेवढं पर्सेंटेज तिथं नाही की आपण जाऊन उतरलोय आणि मग तिथं जो आहे तो ऑक्सिजन आपण इनहेल करतोय. आपण अर्थवरती इनहेल करू शकतो. याचं रिझन काय आहे की आपल्याकडे 21% काय आहे? ऑक्सिजन पण आहे. समजलं? सोबतीनं जरी नायट्रोजन असला तरी पण त्याच्यामध्ये 21% आहे की जे आपले लंग्स त्या ठिकाणी अडॅप्ट करू शकतात. कळलं? पण कधी कधी आपल्याला जे आहे ते ऑक्सिडेशन लेवल आपली काय होते की जे ऑक्सिजनचे लेवल जे आहे ते डाऊन होते. मग त्याच्यानंतर आपल्याला व्हेंटिलेटरवरती ठेवलं जातं. ठीक आहे, तर व्हेंटिलेटरवरती ठेवलं जातं त्यावेळेला तुम्ही श्वास घेता का स्वतःहून? घेता का? पक्का? बरं, असं तरी आता तुम्ही स्वतःहून श्वास घेताय का? पक्का? बरं, ही ऍक्टिव्हिटी जी आहे ही व्हॉलंटरी आहे की इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी आहे? श्वास घेणं व्हॉलंटरी आहे. पक्का? मला 10 मिनिटं आता थांबून दाखवायचं. दाखवते का 10 मिनिटं थांबून? ठीक आहे, धरा बिराल. चुकून आता ॲम्ब्युलन्स मागवायला लागतील हा. श्वास घेणं ही आपली ऍक्टिव्हिटी व्हॉलंटरी नाही आहे. आपण आपल्या इच्छेनं श्वास घेत नाही. ठीक आहे. पळून आल्यानंतर मला दाखवा की तुम्ही आता एकदम स्लो स्लो घ्यायचं आणि आता तुम्ही पळताय. होणार आहे का असं? नाही होणार आहे. याचा अर्थ ही काय आहे? इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी. याचा अर्थ ही अनैच्छिक क्रिया आहे. समजलं? हे आपल्या इच्छेनुसार नाही. हे कोण चालवत आहे सगळं? जो छोटा बसला आपल्याकडे वरती एक, ठीक आहे, तो छोटा मेंदू जो आहे तो हे सगळं चालवत असतो, हे लक्षात ठेवायचं. समजलं? कळलं का? म्हणजे या सगळ्या ज्या आहेत ते इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. आपल्या ब्लडला जो रेड कलर आला याचं रिझन काय आहे की त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि आयन आहे. समजलं? कळलं? ठीक आहे. आता जर का समजा त्या ब्लडला रेड कलर आला असेल तर या 3 सेलपैकी कुठल्या सेल जास्त असतील? एकाला जे आपण आरबीसी म्हटलंय, आरबीसी म्हणजेच काय? रेड ब्लड सेल्स. डब्ल्यूबीसी म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स. ठीक आहे, आणि प्लेटलेट संबंधच नाहीये. कळलं? म्हणजे इथं व्हाईटचा तर ब्लड तर आपलं व्हाईट नाही. कळलं? मग जे आहे ते रेड कलर आला याचा अर्थ सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं असणार आहे? आरबीसीचं प्रमाण असणार आहे. कळलं? बरं, ते ब्लड आहे ते असं फेंट आहे का? ब्लड बघितले का नाही कधी? बघितलंय ना? मग ब्लड जे आहे ते फेंट दिसतं का? फेंट रेड वगैरे असलं काय? हे आता इथं बँचेसचा कलर आहे असा फेंट रेड असला काय दिसतो? नाही ना? हे कसं आहे? एकदम डार्क रेड आहे. याचा अर्थ मग मला सांगा की त्याच्यामध्ये व्हाईटचं प्रमाण जे आहे जास्त असेल की कमी असेल? ते कमी असणार आहे. कळलं? कारण एखादी गोष्ट फेंट बनवायची तर आपण त्याच्यामध्ये काय ऍड करत जातो? व्हाईट ऍड करत जातो. याचा अर्थ सगळ्यात कमी प्रमाण कोणाचं असणार? डब्ल्यूबीसी. सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं असणार? आरबीसी. क्लिअर आहे? समजलंय? एवढी कन्सेप्ट क्लिअर आहे? ठीक आहे, चलो पुढं. ठीक आहे, आता इथं जे आहे ते लक्षात ठेवत असताना याचा काउंट जो आहे तो लक्षात ठेवायचा 2.3 ते 5.2 मिलियन पर्यंत लक्षात ठेवायचं. ठीक आहे, किती सांगितलं? 2.3 टू 5.2 मिलियन. आणि पुढे जे आहे ते त्याचं एकक लिहून ठेवायचं क्युबिक सेंटीमीटर, पर क्युबिक सेंटीमीटर. ठीक आहे, किंवा असं
इकडे लिहून सांगतो तुम्हाला. सीसीचा अर्थ ऐकला? सीसी क्युबिक सेंटीमीटर ऐकला? ठीक आहे. आता बाईक असतात आपल्या, बाईकला सीसी असतं माहिती आहे ना, की बाबा म्हणजे समजा जर बुलेट असेल तुमच्याकडं तर मग 350 सीसीची असते, ठीक आहे, 600 सीसीची असते. ऐकलंय का नाही कधी? ऐकलंय ना? ठीक आहे. नाहीतर म्हणणार सगळं पोरांचंच चाललंय. आता पोरींचं तसलं काही माहितच नाही मला, त्याच्यामुळे आता सीसी सांगू काय? ठीक आहे, जाऊ दे, हळूहळू येतो मी तुमच्याकडे पण. त्या गाडीचं सीसी आहे किंवा एवढं इंजिनचे आहे तेवढ्या सीसीचं आहे. सीसीचं आहे म्हणजे त्याची कपॅसिटी सांगतो आपण, कळलं? म्हणजे त्या इंजिनची जी आहे ती कपॅसिटी आपण सांगतोय, कळलं? आता हे सीसी म्हणजे काय असतं किंवा आपल्या ब्रेनची कपॅसिटी पण कशात सांगितली जाते? सीसी मध्ये सांगितलं जाते, हे लक्षात ठेवायचं, कळलं? आता क्युबिक सेंटीमीटर याचा अर्थ काय, की एखादी गोष्ट जर समजा आपण हा छोटासा जो आहे तुम्ही काय केला त्याच्यामध्ये क्यूब काढला, ठीक आहे. आता हा क्यूब काढल्यानंतर दिसतो ना क्यूब सारखा, हा क्यूब त्याच्यामध्ये जर का त्याच्यामध्ये ज्यावेळेला मी काढला त्यावेळेला या क्यूब मध्ये याचा इकडचा असणारा फेस जो आहे तो किती सेंटीमीटरचा आहे? 1 सेंटीमीटर. वरचा सुद्धा जो आहे तो किती आहे? 1 सेंटीमीटर. इकडचा 1 सेंटीमीटर. या साईडचा सुद्धा किती असणार आहे? अल्टिमेटली 1 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचा ज्याला क्यूब मी त्या ठिकाणी घेणार आहे, ठीक आहे, किंवा एक ठोकळा घेणार आहे, तेवढ्या एरियामध्ये जेवढ्या सेल्स सापडतात तेवढं आपण सांगतोय. समजलं? कळलं का? ठीक आहे. ह्या पूर्ण आपण शरीरामधल्या सांगितलेल्या नाही, केवढ्या एरियामधल्या सांगितलं? फक्त 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर क्यूब मधल्या आपण सांगतोय, कळलं? म्हणजे अगदी इतकुसं पण नाही ते, कळलं? 1 सेंटीमीटर माहिती आहे ना केवढा असतो? आपल्या स्केलवरचं सगळ्यात छोटूसं जे त्या ठिकाणी युनिट आहे हे काय आहे? 1 सेंटीमीटर, कळलं? म्हणजे एवढ्या छोट्याशा एरियामध्ये जे आहे ते एवढ्या सगळ्या सेल्स बसलेल्या आहेत, कळलं? मग जर एखाद्याने तुम्हाला विचारलं की तुमच्या बॉडीमध्ये सेल किती असतात तर किती सांगतो आपण? टोटल सेल विचारला तर सांगता येतं का? असं आपल्याला सांगता येत नाही, ठीक आहे. मग असं सांगितलं जातं की बाबा आपल्या शरीरामध्ये किंवा एखाद्या चांगल्या सदृढ माणसाच्या शरीरामध्ये या ज्या सेल्स आहेत किंवा याच्या पेशी आहेत, जर पूर्ण पेशी आपण काढल्या आणि त्याची जर का आपण एखादी माळ गुंफली, चालेल, किंवा एखादी माळ जी आहे ते असं बनवत गेलो, एका पेशीच्या पुढे एक पेशी, ठीक आहे, तर तुमच्या पूर्ण शरीरापासून आपण पृथ्वीला 4.5 प्रदक्षिणा घालू शकतो किंवा 4.5 राऊंड जे आहेत आपण तिथं पेशीपासून घालू शकतो. एवढे जे आहे ते आपल्यामध्ये काय असतात? सेल्स असतात. समजलं? कळलं? म्हणजे हा काउंट आता काही शब्दात सांगता येणार आहे का? नाही, 0 कमी पडतील, कळलं? मग आपण गरीब आहे का? आहे का? अजिबात गरीब नाही, ठीक आहे. म्हणजे आपल्याला जर खोललं आणि एका पुढे एक जोडलं तर त्या ठिकाणी कुठपर्यंत जातोय आपण? पृथ्वीच्या 4 प्रदक्षिणा होत आहेत तेवढं जातोय, याचा अर्थ आपण कमी नाही आहे, ठीक आहे. उगाच तुम्ही एकमेकाला कम्पेअर करत असता. कमी आहे का आपण? अजिबात नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे दुनियेत कधीही स्वतःला कमी समजायचं नाही. क्लिअर? समजलं? कारण आपण तेवढे रिच आहोत. शाहू महाराजांचं उदाहरण मी कायम देतो, ठीक आहे. महाराजांनी त्या ठिकाणी ज्याला खासबाग बांधायचं होतं, ठीक आहे, मग खासबाग मैदान ऐकलंय? कोल्हापूरला आलाय कधी तुम्ही? आलाय? काय रे तुम्ही, हा जगातली सगळ्यात सुंदर जागा तुम्ही बघायची सोडले, ठीक आहे, या कधीतरी आमच्या कोल्हापूरला. हा ठीक आहे. बोलवलं तुम्हाला तर या मग. ठीक आहे, तुमचा येथेच्या पाहुणचार केला जाईल. तर खासबाग मैदान म्हणून कुस्त्यांचं एक मैदान आहे कोल्हापूरमध्ये, ठीक आहे, जे की कोणी बांधलं होतं? शाहू महाराजांनी बांधलं. आणि ज्यावेळेला महाराज रोमला गेले होते त्यावेळेला तिथं त्यांनी ती कुस्त्यांची बैठक व्यवस्था बघितली, ठीक आहे. आता कुस्तीचं कल्चर थोडंसं आपल्याकडे जास्त आहे, ठीक आहे, हळूहळू ते कमी होते, आता ते सोडून द्या, ठीक आहे. पण खरं कल्चर जे आहे ते कुस्ती पंढरी कोल्हापूरला म्हटलं जातं, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये. आता त्यावेळेला हे कुस्ती कल्चर राबवण्यापाठीमागं किंवा हे रुजवण्यापाठीमागं जो सगळ्यात मोठा हात होता, हा कोणाचा होता? शाहू महाराजांचा. आणि मग शाहू महाराजांनी जे आहे तिथं रोमला गेल्यानंतर एक मैदान बघितलं आणि त्या मैदानातून असं दिसत होतं, गावामध्ये वगैरे ज्याला कुस्त्या असतात त्याला मध्ये मैदान असतं आणि बाजूने सगळे लोक बसलेले असतात. आता जो जवळ आहे त्याला व्यवस्थित दिसतं, पाठीमागच्याला दिसतं का? नाही. मग असं टाचावर करून आपलं बघायचं काय दिसतंय का थोडंफार तरी, ठीक आहे. पैलवान मोठा असेल तर दिसतं लांबनं. आता बारक्या बारक्यांचे ज्याला चाललेले असते त्याला कोणी कोणाला पाडलं हेच कळत नाही, कळलं? आता मग महाराजांनी त्या ठिकाणी ठरवलं की माझ्या इथं जो कोणी तिथं पैलवान तयार होईल याला प्रत्येक प्रेक्षकानं काय झालं पाहिजे? व्यवस्थित बघितलं पाहिजे. आणि त्या स्ट्रक्चरमध्ये एक मैदान उभं राहिलं, त्या मैदानाचं नाव होतं खासबाग मैदान, कळलं? आता हे खासबाग मैदान ज्यावेळेला तिथं उभं करायचं होतं त्यावेळेला परमिशन बट ऑफ कोणाकडून घ्यायची होती? इंग्रजांकडून, ठीक आहे. आता त्यांनी सांगितलं की याच्यावरती खर्च करायची काय गरज आहे? कारण त्यांना पाहिजे फक्त काय पाहिजे होते? गुलाम पाहिजे होते,
कळलं. मग असले जर का हट्टेकिट्टे तयार झाले तर मग काय होणार आहे, पुन्हा त्यांना धरून झोडली असती. कळलं. त्याच्यामुळे मग हे पण त्यांच्या मनामध्ये भीती. कळलं. पण महाराज बघून आले होते, त्यांना ते रोमच्या टाईपमध्ये खासबाग तयार करायचं होतं. आणि खासबाग कधी तुम्हाला बघायला मिळालं तर त्याच्यामध्ये खुर्च्यांची पण बैठक व्यवस्था, त्याच्यामध्ये तुम्ही मांडी घालून सुद्धा व्यवस्थित म्हणजे भारतीय बैठक आपण ज्याला म्हणतो ते बघू शकता. आणि VIP सुद्धा जे आहे ते तिथं सिटिंग आहे, की अगदी शेवटच्या शेवट, म्हणजे सगळ्यात शेवटचा जो व्यक्ती असेल त्याला सुद्धा ते व्यवस्थित दिसणार आहे. अशा पद्धतीने ते मैदान तिथं व्यवस्थित ऑर्गनाईज केलं. कळलं का? तशा पद्धतीनं ते मैदान बांधलं गेलं होतं. कळलं. आता मग ह्या सगळ्या मैदानाची ज्याला तिथं पूर्ण पार्श्वभूमी चालली होती किंवा परमिशन घ्यायचं चाललं होतं, त्याला इंग्रजांनी काय केलं, तिथं परमिशन नाकारली. कळलं. आता परमिशन नाकारली हे सांगायला काही इंग्रज अधिकारी काय करत होते, महाराजांकडे जात होते. कळलं. आणि आता महाराजांकडे जात असताना महाराज कधी रंकाळ्याला गेलात तर रंकाळ्याला जे आहे ते शालिनी पॅलेस आहे, ठीक आहे, रंकाळ्याच्या बरोबर बाजूला, म्हणजे महाराजांचा पहिला असणारा राजवाडा, ठीक आहे. आणि त्याच्या पुढ्यातच काय आहे, रंकाळा आहे. शाहू महाराज सांगताना तुम्हाला रंकाळ्याची पण स्टोरी सांगेन की रंकाळा का उभा राहिला. कळलं. म्हणजे जसं तुमचं मरीन ड्राईव्ह आहे तसं आमचं काय आहे, रंकाळा आहे. कळलं. म्हणजे तेवढंच फ्रेश वाटतं, जेवढं तुमच्या मरीनला वाटतं तेवढं आमच्या रंकाळ्याला उभं राहिलं की फ्रेश वाटतं. कळलं. आता त्या तिथं पूर्ण बसले होते, ठीक आहे, बागेमध्ये महाराज बसले होते. इंग्रज अधिकारी आले, ठीक आहे, आणि महाराजांना माहित होतं कशासाठी आल्यात, की तुम्ही मैदान बांधू नका हे सांगायला आलेले आहे, ठीक आहे. आता आले, आता आपल्याकडे आल्यानंतर आपण पाहुणचार करतो माणसांचं, आपण त्यांना चहा बी विचारलं, ठीक आहे. आणि हे सगळं विचारत असताना मग महाराजांनी जे आहे ते दुसरं पण सांगितलं की ती बाजूला दोरी पडली ते घेऊन ये म्हटले त्यांच्या सेवकाला, ठीक आहे. आता दोरी आण म्हटल्यानंतर हे दोघं कोमात ठीक आहे. कारण माणूस जो आहे जर कधी आलात तर शाहू महाराजांचा त्यावेळेचा पेहराव पण ठेवलाय. जे आताचे मोठे मोठे 125 किलोचे जर का पैलवान घेतले तर असले 2-3 घालावे लागतील, त्यावेळेला तो पोशाख भरेल एवढा हा माणूस होता. कळलं. काय तब्येत असेल विचार करा, ठीक आहे. म्हणजे एवढी जास्त तब्येत असणारा माणूस त्या ठिकाणी सांगतोय दोरी आण, ठीक आहे. यांचा चहा आहे तिथंच होता की आता होणार काय आहे नेमकं, ठीक आहे. आता ते दोरी घेऊन आले, महाराज म्हटले तुम्ही घ्या, तुम्हाला काही नाही, ठीक आहे. मग महाराजांनी सांगितलं की बाहेर मोटार उभी होती, म्हणजे कार उभी होती, ठीक आहे. आणि सांगितलं की एक टोक जे आहे ते कशाला बांधा, त्या कारला बांधा, ठीक आहे. दुसरं टोक जे आहे ते महाराजांनी मनगटावरती गुंडाळलं आणि आपल्या हातामध्ये ठेवलं. सेवकाला सांगितलं गाडीला स्टार्टर मार आणि गाडी आता पुढे घे, ठीक आहे. आता एका साईडचं टोक जे आहे ते महाराजांच्या कुठं आहे, मनगटावरती. महाराज उठल्यात का, नाही, महाराज चेअरवरतीच आहेत. कळलं. एका साईडला जे आहे ते टोक गुंडाळलंय त्यांच्या मनगटाला, ठीक आहे. दुसरं कशाला बांधलंय, कारला, ठीक आहे. आणि गाडी आता रेस होते, पण गाडी पुढे जाते का, नाही, ठीक आहे. आता इंग्रज काय बोलले असतील का पुढं, काहीच बोलले नाही, ठीक आहे. कारण एक तर दोरी होती, दुसरं आपण अशा माणसाशी पंगा घ्यायला आलोय की ज्यांना अख्खी मोटर कार काही केली, धरले, आणि ती पण उठून नाही, एफर्टलेसली, ठीक आहे. म्हणजे बसून त्या ठिकाणी गाडी ओढून धरली. काय ताकद असेल त्या माणसाचा विचार करा, ठीक आहे. आणि मग महाराजांनी तिथं सांगितलंय, म्हणजे महाराजांनी त्यावेळेला सांगितलं होतं की हे सगळं आपण जे करतोय हे कशासाठी करतोय, तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते किंवा ज्या वेळेला आपण संपत्तीचं विभाजन करतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची जी संपत्ती असते ही काय असते, शरीर संपत्ती असते. कळलं. 2 नंबरला जी संपत्ती येते ही संतान संपत्ती असते, ठीक आहे. आणि 3 नंबरला जी संपत्ती येते मग ही सगळी काय असते, भौतिक संपत्ती असते. समजलं. आपण कशा पाठीमागं पळतो, सगळ्यात पहिलं पाहिजे भौतिक, घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, ठीक आहे. आणि सगळं आल्यानंतर तिसऱ्या महिन्यात गुल ठीक आहे. मग हे कोणाला कमवून ठेवायचं आपण, नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय जपायचं, शरीर. कारण शरीर आहे तर तुम्ही आहात. कळलं. शरीर आहे तर तुम्हाला किंमत आहे, नाही तर किंमत नाही. आणि दुसरं काय सांगितलं जातं, घरची पोरं कशी आहेत याच्यावरनं घर सांगितलं जातं की कसं होणार आहे. समजलं. त्याच्यामुळं दोन्ही गोष्टी ज्या घरामध्ये चांगल्या असतात ते घर त्या ठिकाणी एखाद्या अरबो-खरबोपेक्षा पण तिथं चांगलं असतं हे लक्षात ठेवायचं. समजलं. सो आपला पण मोठं असं लय काय ठेवायचं नाही, ठीक आहे. पैशाशिवाय जग चालत नाही हे मान्य आहे, ठीक आहे. पण त्यात पण 2 सगळ्यात महत्त्वाच्या प्रायोरिटी आपण तिथं ठेवायच्या. फर्स्ट आपली बॉडी, सेकंड जे असेल ते आपलं काय असणार आहे, घरात जे काही मुलं-बाळं असतील ही व्यवस्थित झाली पाहिजे. कळलं. नाहीतर तुम्ही करोडोनं कमवताय पण ते घरामध्ये रोज डुलत येते पोरगं, ठीक आहे. मग त्याला काही अर्थ उरत नाही. समजलं, ठीक आहे. पण भले त्या ठिकाणी घरामध्ये खायला नसू दे पण त्या पोराचं जे आहे ते कुठेतरी नावलौकिक आहे, ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त आईवडिलांना काहीच नको असतं. समजलं ना. त्यांना तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही काहीतरी चांगलं कमवून आणावं, त्यांना काहीतरी तुम्ही चांगलं चांगलं दाखवावं, काहीच नाही. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सेट व्हा, हे फक्त आणि फक्त त्या ठिकाणी डिसाईड करणारी 2च माणसं. कळलं. किंवा असा विचार करणारी फक्त 2च माणसं आहेत की जी निस्वार्थी आहेत, की ज्यांचं फक्त आहे की तुम्ही काहीतरी सेट व्हा. कळलं. बाकी सगळ्याचे जे येत असतात ना आपल्याकडे हे काहीतरी स्वार्थ घेऊन येत असतात, ठीक आहे. म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर बघू, ठीक आहे, असे म्हणणारे वगैरे असतात ना. नाही कळलं जाऊ दे, चला पाठीमागे येऊ.
याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो त्याच्यामध्ये काउंट सांगितला हा कोणाचा सांगितला मग आरबीसी. ठीक आहे, हा जो आहे तो आपण किती लक्षात ठेवला 2.3 to 5.2 मिलियन लक्षात ठेवला. कळलं काय सांगितलं मिलियन. आता तुम्ही आताच्या जनरेशन मधले आहात तर तुम्हाला मिलियन म्हणजे काय सांगायची गरज नाही. ठीक आहे, म्हणजे व्ह्यूज जातात. ठीक आहे, मग त्याचे पहिले जे आहे ते के मध्ये असतं, नंतर एम मध्ये होतं. कळलं. सो एम म्हणजेच काय मिलियन, आणि 1 मिलियन इज इक्वल टू हाऊ मेनी लॅक्स 10 लॅक्स. कळलं, म्हणजे 10 लॅक्सचा जो आहे तो काय असणार आहे 1 मिलियन असणार आहे. कळलं. मग जर कधी इथं दिलं 23 लाख ते 52 लाखामध्ये किंवा 23 लाख टू 52 लाख मध्ये जर कधी इथं दिलं तर मग हे राईट आहे की रॉंग आहे. काय म्हटलं मी इथं जे आहे ते आता काय म्हटलं 2.3 to 5.2 मिलियन एवढा त्याचा काउंट आहे. कळलं. कधीतरी आयोगाने चेंज केलं आणि वर्डिक्ट असं दिलं की 23 लाख टू 52 लाख. मग हे चुकलंय की बरोबर आहे की आहे तेवढंच आहे. आहे तेवढंच आहे ना, फक्त कन्व्हर्शन कशात केलं आता लाखात केलंय. ठीक आहे, मिलियनचं कन्व्हर्शन कशात केलं आपण लाखामध्ये. समजतंय ना. कळलं. म्हणजे याला मल्टिप्लाइड बाय कितीने केलं पाहिजे 10 10 केलं तर याचा अर्थ हा पॉईंट निघून जाईल. कळलं. मग इथं 23 to 52 लाख मध्ये जे आहे ते सांगणार आहे. समजतंय कळतंय. ठीक आहे, आता हाच स्पेसिफिक आकडा जो आहे तुम्ही कुठे टाकलाय पुढं प्लेटलेटला. आता हे पण का, कारण आपल्याला ते पाठवावं. कळलं. याच्या इन बिटवीन जर का कुठलाही आकडा आला तर ते काय असणार आहे राईट असणार आहे हे लक्षात ठेवायचं. कळलं. फक्त इकडे जात असताना इथं मिलियन होतं, इकडे काय केलं आपण लॅक केलेला आहे. समजलं. कळलं. म्हणजे हळूहळू थोड्याशा प्लेटलेट काय होत गेल्या तिथं कमी होत गेलेल्या आहे. समजतंय कळतंय का. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचा जो WBCचा पार्ट येतो, या WBC जे आहेत आपण त्याच्यामध्ये सांगतो 4 ते 11 के पर्यंत सांगायचं. कळलं. आणि हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे याचा काउंट. कळलं, कारण आपण मागाशीच बघितलं आपलं ब्लड फेंट आहे का नाही. याचा अर्थ या काय असणार आहेत सगळ्यात कमी असणार आहेत. कळलं. सगळ्यात कमी म्हणजे डायरेक्ट कुठं आल्या हजारात. कळलं. सॉरी या हजारात आहेत, याच्यानंतर पुढे काय लाखात आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या कुठे आहेत मिलियन्समध्ये. कळलं. म्हणजे काय आपल्याला लक्षात ठेवायचं हजार लाख आणि मिलियन. कळलं. समजलंय क्लिअरला. हजारात मध्ये कोण आहे WBC, कारण त्या कशा आहेत व्हाईट आणि आपल्याला ब्लड फेंट करायचं नाही. कळलं. त्याच्यानंतर मध्ये कोण येते मिडल म्हणून प्लेटलेट्स. कळलं. त्याच्यानंतर पुढे जे आहे ते कोण आहेत आरबीसीस. कळलं. आणि आरबीसीस जे आहेत त्याच्यामुळे आपल्या ब्लडला काय आहे रेड कलर आहे. कळलं. बरं हा डार्क आहे की फेंट आहे समजलंय क्लिअर आहे आता. ठीक आहे, म्हणजे याचा असणारा काउंट पण जो आहे तो आपल्याला इथं कळलेला आहे. क्लिअर. अरे क्लिअर का. चलो आता याच्या पुढं जाऊन जे आहे ते आपल्याला काय बघायचं त्याचं असणारं फंक्शन्स. ठीक आहे. आता मी बोलता बोलता जे फंक्शन आहे ते याचं सांगून टाकलंय. आरबीसीचं काय फंक्शन होतं सांगा. ऑक्सिजन कॅरी करणं. ठीक आहे, म्हणजे थ्रू आउट द बॉडी ऑक्सिजन कॅरी करणं हे त्या ठिकाणी फंक्शन कोणाचं आहे आरबीसीचं आहे हे लक्षात ठेवायचं. चला समजलंय. ठीक आहे. आता एक आरबीसी किती ऑक्सिजन कॅरी करते 4 ऑक्सिजन कॅरी करते. ठीक आहे, लक्षात कसं ठेवलंय मिडलला कोण बसलंय हिमोग्लोबिन. ठीक आहे, ऍज अ ड्रायव्हर कोण आहे हिमोग्लोबिन. आजूबाजूला किती आहेत या साईडला 2 या साईडला 2. कळलं. कारण जर समजा या साईडला 2 बसवले आणि या साईडला 1 घेतला तर आता काय होईल ऑटो. ठीक आहे, म्हणजे असं कुठेतरी होणार आहे. ठीक आहे, त्यातल्या त्यात जास्तच कुठेतरी घसार लागली कलंडलं. ठीक आहे, त्याच्यामुळे मग तिथं ते व्यवस्थित कॅरी होणार नाही. ठीक आहे. आणि दुसरे इंटरेस्टिंग फॅक्ट हे लक्षात ठेवायचं की आपल्या बॉडीमध्ये हे जे काय तिथं ऑक्सिजनचं असणारं डिफ्युजन आहे हे त्या ठिकाणी विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स होत असतं. कळलं. म्हणजे आपण इनहेल केला त्याच्यानंतर लगेच बॉडीमध्ये तो डिस्ट्रीब्यूट झालाय. ठीक आहे, त्याच्यानंतर परत आपण इनहेल करतोय. कळलं. मग हे विदिन अ त्या ठिकाणी फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी होत असतात. ठीक आहे, पण जर आपण पूर्ण शरीरातनं हिमोग्लोबिन बाजूला केला तर त्या ठिकाणी मग या गोष्टीसाठी किंवा ऑक्सिजन जो आहे तो आपल्या लंग्स पासून आपल्या असणाऱ्या पायाच्या बोटापर्यंत किंवा नखापर्यंत कॅरी व्हायला 20 वर्ष लागतील. कळलं. किती वर्ष लागतील 20 इयर्स जे आहे ते तिथे लागणार आहेत. कळलं. आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये काय गरजेचं असतं हिमोग्लोबिन गरजेचं आहे. समजलं. ठीक आहे. ज्याला तुम्हाला विकनेस येतो सगळ्यात पहिलं काय चेक केलं जातं HB चेक केला जातो. कळलं. स्पेशली त्या ठिकाणी ज्या फिमेल्स आहेत फिमेलमध्ये किंवा मुलींमध्ये थोडंसं HBचं प्रमाण काय असतं कमी असतं. कळलं. त्याच्यामुळं काही होऊ दे पहिलं काय चेक केला जातो HB चेक केला जातो. कळलं. ॲनिमियाचं प्रमाण सुद्धा मुलींमध्ये जास्त असतं. आता याला काही कारणं जे आहेत ते मेडिकल कारणं आहेत, काही कारणं याला कशी आहेत सोशल कारणं आहेत. कळलं. कारण आजही बघा ठीक आहे आता थोडंसं ते प्रथा बंद झाली. कळलं. पण म्हणजे इकडे मुंबईमध्ये तर हे जास्त बघायला मिळत नाही. पण मुलीला महत्त्व न देणं हे आपल्या इथं अजूनही काही ठिकाणी काय होतं थोडंसं चालतं. कळलं. मग हां ठीक आहे. आता
याच्यामध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः ज्यावेळेला आपण तिथं सोशल कॉजेसचा विचार करतोय, ठीक आहे. मग आजही जर आपण बघितलं तर सगळ्यात शेवटी घरामध्ये कोण जेवतं? कोण जेवतं? आई जेवते ना आपली. सगळ्यात शेवटी जे आहे ते कोण जेवतं? आई जेवते. ठीक आहे. मग ते उरलंय नाही उरलंय हे पहिलं माहित नसायचं. आता ठीक आहे आपण तेवढे झालो तेवढे, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये तेवढं जेवण शिल्लक असतं. कळलं की तुमच्याकडे पण विचारलं जातं, तुम्ही जेवणार आहे का? मग तुम्हाला किती पोळ्या बनवायच्या असं काही विचारलं जातं का? नाही ना? पक्का ना? ठीक आहे. काही ठिकाणी हे विचारलं जातं. ठीक आहे. म्हणजे आता येणाऱ्या माणसानं काय सांगायचं मग? ठीक आहे. म्हणजे आमच्यासारखा जर आला, ठीक आहे, आता आमच्या भागामध्ये मोजून मापून नाही खाल्लं जात ना. ठीक आहे, खातोय त्याच्यानंतर मग कळेल आता किती खाल्लाय मी. ठीक आहे, किंवा किती खाणार आहे. आता आधीच कसं सांगायचं तुम्हाला किती खातोय मी? ठीक आहे, म्हणजे बाबा 4 पोळ्या बनवायच्या का 2 पोळ्या बनवायच्या तुमच्या, आता हे आधीच कसं सांगू? मग लाजे-काजे खातर आपण सांगतो 2 पोळ्या. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण बाहेर जाऊन सांगतो, की नाही आता 2 चपातीत आपलं काय झालेलं नाही. बाहेर काहीतरी खाल्लं पाहिजे आता. ठीक आहे. अवघड परिस्थिती असते काय-काय ठिकाणी. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सोशल कॉज ज्याला बघतोय, पहिल्या काळामध्ये तेवढं अन्न नसायचं. मग सगळ्यात शेवटी जे अन्न आहे हे कुणाला मिळायचं? त्या घरातल्या स्त्रीला मिळायचं. त्याच्यामुळं मग पाहिजे तेवढं न्यूट्रिशन आपल्या शरीराला मिळायचं का? किंवा त्या महिलेच्या बॉडीला मिळायचं का? नाही. तर त्याच्यामुळे एचबी काय व्हायचं? कमी व्हायचं. कळलं? घरामध्ये चांगलं-चुंगलं खायला आणलं तर ते घराचा जो दिवा असेल त्याच्या ताटात. ठीक आहे? भले उद्या दिव्यानं अख्खं घर पेटवलं तरी चालेल. ठीक आहे? पण त्याच्याच ताटामध्ये सगळं जाणार. कळलं? हा पण पहिला त्या ठिकाणी होता. आजकाल हा फरक मिटला मग दिवा आणि पंथीतला. कळलं? थोडासा आपण तो मिटवत आणला आजकाल. ठीक आहे? म्हणजे जसं आज मुलगा आहे तशीच आज मुलगी पण घरामध्ये आहे. कळलं? कुठं कमी नाहीये. मग या सगळ्या गोष्टीचं ज्यावेळेला आपण तिथं गोष्टी बघतोय, ठीक आहे? असे पहिले सोशल कॉजेस होते. त्याच्यामुळे पण महिलांचा असणारा त्या ठिकाणी काय होता एचबी कमी होता. समजलं? ठीक आहे? किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण त्या ठिकाणी कमी असायचं. नॅचरलीच हे काय असतं बॉडीमध्ये कमी असतं. ठीक आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ते म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. कळलं? म्हणजे जे काही तिथं मासिक पाळी येणार आहे त्याच्यामुळे सुद्धा जे आहे ते शरीरातलं एचबीचं प्रमाण त्या ठिकाणी काय होत असतं? कमी होत असतं. समजलं? आणि प्रॉपर फूड जे आहे ते इंटेक केला जात नाही. कळलं? ठीक आहे. आजही त्या ठिकाणी मग बॉडी बिडी व्यवस्थित राहिली पाहिजे आपली. ठीक आहे. मग त्या हिरोईनी सांगतात तिकडं झिरो फिगर वगैरे काहीतरी. ठीक आहे. मग इकडं तसंच अनुकरण चाललेलं असतं की आपल्याला पण तसं व्हायचंय. कळलं? मग आपण खात नाही. त्यांचं ऐकलेलं असतं की आपण स्वीट खात नाही, आपण हे नाही खात, ते नाही खात, ते नाही खात. ठीक आहे. प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, डिफरंट आहे. प्रत्येकाच्या बॉडीचं मेटाबॉलिझम वेगळं आहे. ठीक आहे. म्हणजे एखाद्याला कितीही खाल्लं तरी पण त्याच्या शरीराला लागणार नाही. आणि त्यानं जर का सगळं सोडलं तर आता काय करायचं मग? ठीक आहे. म्हणजे त्याचा सापळाच होणार आहे, बाकी काय होणार नाही. कळलं? सो कुणाचं बघून हे करायचं नाही. प्रत्येकाची बॉडी जी आहे ते इंडिव्हिज्युअली काय आहे? सेपरेट आहे. समजलं? कळलं? म्हणजे फंक्शन जे आहे ते आपल्याला आरबीसीचं फंक्शन कळलं काय आहे? टू कॅरी द ऑक्सिजन. कळलं? त्याच्यानंतर आपण येतोय डब्ल्यूबीसी मध्ये. ठीक आहे. तर डब्ल्यूबीसीचं फंक्शन फक्त तिथं लिहायचं जे आपली इम्युन सिस्टीम असते. ठीक आहे. किंवा आपली रोग प्रतिकारक शक्ती जी आहे हे काय करणं तिथं बिल्ड करणं. ठीक आहे. म्हणजे इम्युन सिस्टम बिल्ड करणं हे काम कोणाचं आहे? तुमच्या असणाऱ्या डब्ल्यूबीसी. ठीक आहे. इम्युन सिस्टम बिल्ड करणं. झालं. ठीक आहे. आणि प्लेटलेट्सचं जे फंक्शन आहे ते लिहायचं बॉडीला स्ट्रेंथ देणं. ठीक आहे. आणि ब्लडचं कोॲग्युलेशन करणं याच्यामध्ये हेल्प करतं. ठीक आहे. स्ट्रेंथ अँड कोॲग्युलेशन. ठीक आहे. कोॲग्युलेशन म्हणजे कोॲग्युलेशन होण्याचा अर्थ ब्लड कोॲग्युलेट होतं याचा अर्थ गोठतं. कळलं? म्हणजे रक्त गोठवण्यामध्ये कोणाचं हेल्प होत असते इथं? प्लेटलेट्सची हेल्प होत असते. कळलं? आता जे ब्लड आहे हे त्या ठिकाणी एकाच फॅक्टरमुळं हे गोठवलं जात नाही. याच्यासाठी आपल्याला किती घटक लागतात? 16 घटकांची गरज असते. कळलं? किती? 16 प्रकारचं त्या ठिकाणी मटेरियल पाहिजे. त्यावेळेला ते ब्लड काय होणार आहे तिथं? स्टॉप होणार आहे. समजलं? ठीक आहे. म्हणजे एखादी जर का समजा जखम झाली तर त्याच्यावरती काय होत असते? हळूहळू खपली येत असते. खपलीच म्हणता ना? का तुमचं काय दुसरं वेगळं आहे? नाही ना? ठीक आहे. मग ते खपली ज्यावेळेला तिथे येत असते तेव्हा ते त्याच्यावरचा जो लेअर तयार होत असतो. ठीक आहे. तो लेअर बनवण्यासाठी आपल्याकडे फॅक्टर किती लागतात? 16 फॅक्टर लागतात किंवा 16 फॅक्टर जे आहेत आपल्याला लागत असतात. समजलं? कळालं का? मग हे 16 फॅक्टर जे आहे त्यापैकी एक फॅक्टर कोण सांगतो आपण? प्लेटलेट्स. ठीक आहे. दुसरी गोष्ट आता प्लेटलेट्सचा डिसीज बघू आपण. चला आता स्पेशल असा कुठला डिसीज सांगितला जात नाही. ठीक आहे. पण काही रोगांमध्ये आपल्या काय होतं? या प्लेटलेट जे आहे ते डाऊन होत असतात.
कळलं? कुठला रोग सांगा, झाल्यात का नाही कधी? डेंग्यू आहे, मलेरिया आहे. स्पेशली या दोन रोगांमध्ये काय होतं, प्लेटलेटचा काउंट जो आहे तो काय होत असतो, कमी होत असतो. समजलं? कळालं का? ठीक आहे, म्हणजे या दोन असणाऱ्या रोगांमध्ये प्लेटलेटचा काउंट जो आहे तो काय होत असतो, तिथं कमी होत असतो, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर? समजतंय? ठीक आहे, म्हणजे याचा डिसीज काय लिहून ठेवायचा आता, डेंग्यू आणि मलेरिया. कळलं? आता ऍक्च्युली डेंग्यू आणि मलेरिया जो आहे तो प्लेटलेटमुळे होत नाही. ठीक आहे, हे दोन्ही रोग जो आहेत ते कशामुळे होत असतात, डेंग्यू आणि मलेरिया कशामुळे होतो, मच्छर. कळलं? कुठले मच्छर, अॅनाफिलसमुळे काय होतं तुमचा, मलेरिया. ठीक आहे, तर तुमचा हा एडिस इजिप्ती ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, ही जी एडिस इजिप्ती आहे त्याच्यापासून काय होतं तुम्हाला, डेंग्यू. कळलं? आता जो अॅनाफिलस आहे त्याला लक्षात ठेवायचं, पाणी जे आहे ते एकदम कसं लागतं, घाण लागतं. कळलं? तर जे डेंग्यूचे मच्छर असतात हे नेहमी कसल्या पाण्यात होतात, चांगल्या पाण्यामध्ये हे तयार होत असतं. कळलं? ते घाण पाण्यामध्ये होणार नाही. समजतंय? कळतं? ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये जे चावते, हा मेल असतो का फिमेल असते, फिमेल. ठीक आहे, रक्त पिण्याचं काम हे नेहमी कोण करते, मच्छरच्या बाबतीत. हा ठीक आहे, दुसरीकडे पण काही वेगळं नाही आहे. हा समजलं? ठीक आहे, नॅचरल देण आहे, बाकी काय नाही. याचा अर्थ डिसीज कोणाचा बघितला आपण, प्लेटलेटचा. कळलं? आता इथं डब्ल्यूबीसी आहेत, डब्ल्यूबीसीचा जो डिसीज आहे तो सांगत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की डब्ल्यूबीसी ज्या आहेत त्या काय करतात, तर आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टम तयार करत असतात. ठीक आहे, तर इम्युन सिस्टम म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आहे. आता रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे समजा आपली बॉडी जी आहे ते काय आहे, एक टेरिटरी आहे. ठीक आहे, आता पूर्ण टेरिटरीमध्ये किंवा आपला पूर्ण भारत आहे, भारताच्या सीमेवरती काय आपलं सोल्जर्स आहेत, सैन्य आहे. ठीक आहे, मग हे जे सोल्जर्स आहेत यांचं काम काय असतं, आपल्या बॉडीला त्या ठिकाणी किंवा आपल्या जे टेरिटरी आहे त्याला काय करणं, डिफेंड करणं. समजलं? आता हे डिफेंड करण्याचं काम आपल्या बॉडीमध्ये तिथं कोण करत असतात, डब्ल्यूबीसी. कळलं? त्याच्यामुळे यांना काय म्हटलं जातं, सोल्जर सेल्स पण म्हटलं जातं. ठीक आहे, किंवा यांना जे आहे ते सैनिकी पेशी पण म्हटलं जातं मराठीत. कळलं? सो सोल्जर सेल्स किंवा सैनिकी पेशी म्हणजेच कोण झाल्या तुमच्या असणाऱ्या डब्ल्यूबीसीस. वाय? बिकॉज दे बिल्ड इम्युन सिस्टम. ठीक आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट जी आहे ते त्याच्यामध्ये सांगून द्यायची. कळलं? समजलं का? आता आपल्या शेजारचा एक देश आहे. ठीक आहे, आपल्यातनं जन्माला आलोय. ठीक आहे, म्हणजे कोण, पाकिस्तान. ठीक आहे, आता त्या देशाची असणारी आताची स्थिती जर आपण थोडीशी बघितली, हे थोडंसं काय झालं, आता ते हलवलंय. कळलं? म्हणजे ते आता व्यवस्थित नाही चालत आहे. का चालत नाही आहे, कारण तिथं सगळ्यात जास्त जो प्रभाव असतो हा कोणाचा असतो, आर्मीचा इंटरफेअर असतो. समजलं? याचा अर्थ जर का आर्मी ज्या आहेत तिनं जर का दुसरीकडे इंटरफेअर केलं किंवा जर का बॉडीमध्ये जे मेन पार्ट आहेत त्याच्यावरती जर का इंटरफेअर केलं तर तिथला असणारं राज्य व्यवस्थित चालतंय का, नाही. सेम आपल्या बॉडीमध्ये लक्षात ठेवायचं. कळलं? त्यांचा काउंट आहे तिथपर्यंत आहे तोपर्यंत बरा आहे, पण त्यांनी जर का आपल्या बॉडीमध्ये काउंट वाढून जर का इंटरफेअर करायला सुरुवात केली तर मात्र आपल्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होतं. कळलं? समजलं? ठीक आहे, आणि हा काउंट ज्या वेळेला त्याच्यामध्ये 2 लाखाच्या वरती जातो. कळलं? कितीच्या सांगितला, 2 लाखच्या अप जाणार आहे किंवा वरती जाणार आहे. ठीक आहे, ऍक्च्युअल काउंट किती असतो, 4 to 11,000. ठीक आहे, पण गेलाय कुठं आता, 2 लाखकडं, म्हणजे 10 टाइम्स काय झालं हे आता मल्टिप्लाय झाल्यात. कळलं? 10 पण नाही, 20 टाइम्स काय झालं आता ह्या मल्टिप्लाय झाल्या. कळलं? आता जर त्या एवढ्या वाढल्या तर आता त्याच्यामध्ये त्यांना कोणतरी डिफेंड करायला लागणार आहे. कळलं? मग आता हे दुसरं बाहेरचं कोण बघत नाहीत, आतल्यांनाच काय करतात, आता मारायला सुरुवात करतात. समजलं? आणि या सिच्युएशनला जे आहे ते काय म्हटलं जातं, तिथं ल्युकेमिया म्हटलं जातं. कळलं? काय म्हटलं जातं, ल्युकेमिया. ठीक आहे, ल्युकेमिया इथं ई करा, ल्युकेमिया. चला, झालं का? त्या कंडिशनला काय म्हटलंय आपण, ल्युकेमिया. ठीक आहे, कुठल्या कंडिशनला, ज्या ठिकाणी डब्ल्यूबीसीस काय होतात, वाढतात आणि कितीला क्रॉस करतात, 2 लाखाला क्रॉस करतात. समजलं? कळलं? ठीक आहे, आता ल्युकेमिया म्हणजेच त्या ठिकाणी लिहून ठेवायचं ब्लड कॅन्सर. कळलं? ल्युकेमिया म्हणजेच काय आहे, हा ब्लड कॅन्सर आहे. ठीक आहे, वन ऑफ द डेडलीएस्ट. झालं?
कळलं. आता जो ब्लड कॅन्सर आहे हा डेडलीएस्ट का बनतो? आता मगाशीच आपण बघितलं सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचं काम कोण करतं? ब्लड. कळलं. मग या ज्या कॅन्सर सेल्स आहेत या थोड्याशा काय होत असतात पूर्ण बॉडीभर त्या ठिकाणी पसरवायचं काम पण कोण करतं? मग ब्लडच करत असतं. समजलं. म्हणजे तो एका पार्टमध्ये जर का असेल तर तो पूर्ण ऑर्गनला त्या ठिकाणी काय करत असतो? आता डॅमेज करायला सुरुवात करतो. कळलं. म्हणून हा थोडासा काय आहे? घातक आहे. ठीक आहे. समजलं. ठीक आहे. WBC आपण त्या ठिकाणी व्यवस्थित बघणार आहे त्यावेळेला आपल्याला ही गोष्ट क्लिअर होऊन जाईल. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? अरे समजलंय का? ठीक आहे. चलो आता याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी आपण जे आरबीसी आहे आरबीसीचा आकार काय बघितला होता? कुठला बघितलाय? हा बायकॉन्केव्ह आहे. कळलं. याचा अर्थ काय आहे? दोन्हीकडनं आतमध्ये चेपलेलं आहे ते. ठीक आहे. किंवा आतमध्ये त्याला बसायला जागा आहेत. कळलं. आता समजा जे मागाशी ऑटो चालली होती आपली, ठीक आहे, एखादा आला आणि एका साईडनं काय झालं? आता त्याला जोरात धडक दिली. कळलं. आता एका साईडनं काय झालं? ते चेपलं. कळलं. आता एका साईडनं चेपलं याचा अर्थ याचा आकार जो आहे तो कुठेतरी आता असा झाला. कळलं. ठीक आहे. म्हणजे एका साईडनं ठोकलंय त्याच्यामुळे त्याचा जो असणारा आतमधला कर्व आहे तो तिकडे निघून गेला. कळलं. मग आता याच्यामध्ये बसण्याची जागा फक्त कुठं उरली? एका साईडलाच उरली. ठीक आहे. मग आता ऑक्सिजन कॅरी किती होतील? आता याच्यामध्ये ऑक्सिजन कमी कॅरी होणार आहेत. ठीक आहे. म्हणजे असंच आपण त्याच्यामध्ये सांगू किंवा 2 कॅरी होतात असं लक्षात ठेवा. कळलं. म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण काय होणार? कमी होत जाणार आहे. कळलं. आता याचा जर आकार बघितला तर गावाला गेल्यानंतर असं काहीतरी एक वेपन किंवा असा काहीतरी एक जो आहे तो गोष्ट बघायला मिळते. बघितलंय का असं? असं एक त्या ठिकाणी घरामध्ये शेतामध्ये वापरायचं एक त्या ठिकाणी विळा म्हणतात त्याला. ठीक आहे. ठीक आहे. किंवा खुरपं वगैरे म्हणतात. ठीक आहे. सो खुरपं किंवा विळा. हा. सो विळ्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? सिकल म्हटलं जातं. कळलं. काय म्हटलं जातं? सिकल. ठीक आहे. मग याला जे आहे ते काय म्हटलं जातं? सिकल. ठीक आहे. आता याचा आकार जो आहे तो कशासारखा झालाय? सिकल सारखा. ठीक आहे. सिकल सेल अॅनिमिया म्हटलं जातं हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. यालाच काय म्हटलं जातं? सिकल सेल अॅनिमिया म्हटलं जातं. कळलं. कुणाचा लिहायचा? हा आरबीसीचा लिहायचा. कळलं. कोणता सांगितला? सिकल सेल अॅनिमिया सांगितलेला आहे. कळलं. आता त्याला सिकलच का म्हटलं जातं? कारण त्याचा शेप कसा होतोय? सिकल टाईप होतं. क्लिअर? समजलं का? ठीक आहे. आणि मग ॲनिमॅटिक कंडिशनमध्ये जर आपण बघितलं इन जनरल जरी बघितलं तरी पण ॲनिमॅटिक कंडिशनमध्ये तो जो पर्सन असतो हा थोडासा काय होत असतो तिथं? बघितलं की नाही एखाद्याची ॲनिमॅटिक कंडिशन? नाही बघितलं? एनर्जी लो असते. ठीक आहे. बॉडी एकदम अशी चांगली नसते. ठीक आहे. एकदम असं लुकडा ठीक आहे त्याच्यामध्ये होऊन जातो आणि तीच कंडिशन जी आहे ती कोणती असते? ॲनिमियाची. आता थकवा काय येतोय? कारण बॉडीमध्ये ऑक्सिजन रिक्वायरमेंट जे आहे ते फुलफिल होत नाहीये म्हणून त्या ठिकाणी काय होतं? बॉडीमध्ये थकवा येतो. समजलं? कळलं. आपण पण थोडेसे फॅटी वगैरे झालो की त्या ठिकाणी आपल्याला लगेच दम भरायला चालू होतं. हे का? कारण आता मल्टिपल सेल्स वाढल्यात आणि त्या सेलपर्यंत ऑक्सिजन कॅरी होतोय का आता? नाही. म्हणून आपण काय होतं तिथं लगेच थकतोय. समजलं? कळलं का? ठीक आहे. त्यामुळे जास्त मोठं व्हायचं नाही. कळलं. पहिलं मला सांगायची गरज आहे. हा. चलो आता याच्या पुढे जे आहे ते आपल्याला काय बघायचं आहे? तर WBCचं आपण काय बघितले होते तिथं? शेप बघितले होते. कळलं. किंवा ते शेप लिहिलेत का आपण? नाही लिहिले. ठीक आहे. मग WBCचे 5 टाईप असतात ते पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. कळलं. कोणते सांगितले? WBCचे. कळलं. जा ना. ठीक आहे. आता WBCचे जे टाईप आहेत ते बघत असताना त्याच्या सगळ्यात पहिल्यांदा जे करायचं ते आपल्याला एक गोष्ट आपण करायची असं समजा की आपल्याला काय करायचं? एक प्लॅन मर्डर करायचं. कळलं. काय करायचं? प्लॅन मर्डर करायचं. समजलं? काय काय लागेल आपल्याला? बघू तुमचं क्रिमिनल माइंड किती चांगलं आहे. काय पाहिजे? त्याची सगळी इन्फॉर्मेशन काढणार आहे आपण. बरं. ठीक आहे. तुम्ही सांगाल ते मी सगळं लिहित जातो. आपल्याला काय पाहिजे? इन्फो. ठीक आहे. अजून टायमिंग ते आलं नाही इन्फॉर्मेशनमध्ये. हां. पुढं वेपन पाहिजे. ठीक आहे. मुलगी चांगला मर्डर करेल एखाद्याचा. हां. वेपन. अजून झालं 2च. प्लेस पाहिजे. ठीक आहे. प्लेस आलं. बरं. अजून
मारून झाल्यावरती पण विल्हेवाट लावली पाहिजे. ठीक आहे, केलंय का काय असलं काही ते काय नाही ना. म्हणजे त्याचं जे असणारं डिस्पोजल असेल ते पण आपल्याला केलं पाहिजे. कळलं? डिस्पोजल सुद्धा जे आहे ते महत्वाचं आहे. कळलं? आणि तेच महत्वाचं आहे, कारण मारलंय. ठीक आहे, त्याच्यानंतर पुरावे ठेवायचे आहेत का आता? नाही. समजलं? अजून काय? अरे कुठे गेली? पाठीमागे. मारायचं नाही आपल्याला कोणाला. हा. सांगा. झालं एवढंच? बरं, तुम्ही मारणार आहे का? नाही ना, म्हणजे कोणतरी सुपारी किलर आणला पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे, म्हणजे इथं कोण पाहिजे अजून आपल्याकडं? किलर पण पाहिजे. झालं, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याकडं पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही एकटे काम करणार आहे का हे? आपली काय असणार आहे? पुरी गँग असणार आहे, टीम असणार आहे, तरच हे पॉसिबल होणार आहे. एकट्यानं पॉसिबल होणार नाही. कळलं? माझ्या तुमच्या टीम मधले सगळेच तुम्हाला सपोर्ट करणारे असतील का? एखादा तरी असेल ना, की जो पाठीमागनं ठीक आहे मारणारा असणार आहे एखादा. ठीक आहे, मग असे जे असतात ते पण त्याच्यामध्ये असणार आहेत. कळलं? म्हणजे आपल्यातून फितुरी करणारे पण आहेत. कळलं? फितूर घ्या आपले. ठीक आहे, किंवा आपल्यासोबत जे आहे ते तिथं आपल्याला डिसिव्ह करणारे किंवा आपल्यासोबत चीट करणारे पण त्याच्यामध्ये आहेत, चिटर आहेत. कळलं? आता त्यांच्यावरती कंट्रोल ठेवणारे पण पाहिजेत ना आपल्याला कोणतरी. ठीक आहे, नाहीतर प्लॅनचा सगळा वाट लागली. कळलं? म्हणजे यांना कंट्रोल करणारे पण जे आहेत ते कोणतरी आपल्याला पाहिजे. कळलं? काय काय बघितलं आपण? काय पाहिजे आपल्याकडं? इन्फॉर्मेशन. काय पाहिजे? वेपन. वेपन वापरणारा कोण पाहिजे? किलर. ठीक आहे, आता इथपर्यंत झालं. त्याला आपण काय केलं? मारलं. आता हे सगळं करत असताना या प्लॅनची बाहेर जो माहिती आपल्याला फोडणार होता त्याला आपण काय म्हटलं? आता इथे चिटर घ्या. ठीक आहे, असं कोणतरी चिटर आहे. ठीक आहे, आता त्या चिटरला जे आहे ते अडवायला पण कोणतरी पाहिजे. काय कळलं? म्हणजे त्याच्यामध्ये पण कोणतरी कंट्रोलर असणार आहे. कळतंय? समजतंय? ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मारल्या बिरल्यानंतर त्याला जे आहे ते तिथं डिस्पोज करणार सुद्धा आपल्याकडे कोणतरी पाहिजे. समजलं? तर हा प्लॅन आणि व्यवस्थित जे आहे वेल प्लॅन काय होणार आहे? मर्डर होणार आहे. समजलं? मला काय शिकायला लागलं आणि काय शिकवायला लागलाय माणूस. ठीक आहे, सो हे जे आपल्याला करायचं आहे, ठीक आहे, किंवा हा जो आपल्याला मर्डर करायचा आहे, हा मर्डर जो आहे तो आपल्याकडनं WBC कडून करून घ्यायचा आहे. म्हणजे याचं इतकं माझ्यावरती प्रेम बसलंय की हे जात नाहीये. हा तेच ते, पण ते जाईना ना आता. काहीच होत नाही मगापासून. कुठं आहे याच्यात सर? ॲरोवाला. बर, मगापासून हे करून बघितलं मी 3 वेळा. आता परत हे सर्चवर आलं. जाऊ दे, काहीतरी एक्स्ट्रा होण्यापेक्षा आहे ते बरोबर. ठीक आहे, जा ना जा. जाऊ दे. ठीक आहे. आता हे सगळं जे बघत असताना आता फक्त हे RBC आपण बाजूला करू. ठीक आहे, इकडे आपण कोणाचं बघतोय? सगळं WBC. ठीक आहे, म्हणजे सगळं चाललंय हे कोणाचं चाललंय तिथं? WBC चाललेलं आहे. ठीक आहे, आता WBC चे जे 5 टाईप आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. ऍसिड बेस ऐकलं असेल. ठीक आहे, आणि ऍसिड बेसचे रिॲक्शन होऊन काय होतं? न्यूट्रल होतं. कळलं? पहिले जे असतात त्या कोण असतात त्याच्यामध्ये? ऍसिडोफिल्स असतात. ठीक आहे, पहिले जे आहे ते कोण आहे त्याच्यामध्ये? ऍसिडोफिल. ठीक आहे, याला जे आहे ते काय म्हटलं जातं? इओसिनोफिल पण म्हटलं जातं. ठीक आहे, याला जे आहे ते काय म्हटलं जातं? इओसिनोफिल पण म्हटलं जातं. कळलं? त्याच्यानंतर आता दुसरं काय सांगितलं? बेस. ठीक आहे, यांना काय म्हटलं जातं? बेसोफिल. ठीक आहे, हा पहिला टाईप झाला. हा दुसरा. ठीक आहे, तिसरा जे आहे ते ऍसिड बेसची रिॲक्शन काय होऊन काय होतं सांगितलं? न्यूट्रोफिल. ठीक आहे, म्हणजे पुढे एक शब्द वाढवत गेलोय आपण फक्त. कोण गेलोय? फाईल 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 काहीतरी वाढवत गेलोय. समजलं? सो ऍसिड बेस आणि न्यूट्रल एवढं लक्षात ठेवायचं. क्लिअर? कळतंय का? ठीक आहे, चौथा जो टाईप त्याच्यामध्ये येतो तो म्हणजे लिम्फोसिस्ट. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पाचवा जो टाईप त्याच्यामध्ये येतो तो म्हणजे मोनोसिस्ट. किती टाईप सांगितले? 5. कळलं? मगाशी आपण तिकडे काहीतरी अजून पाठीमागं बघितलंय. काय काय बघितलं होतं? कोण कोण पाहिजे आपल्याला? इन्फॉर्मेशन. ठीक आहे, अजून वेपन पाहिजे, किलर पाहिजे, अजून प्लेस पाहिजे, अजून डिस्पोजल करणारा पाहिजे, अजून चिटर पण असणार आहेत. ठीक आहे, त्यांना विसरून चालणार नाही. ठीक आहे, आणि त्यांना कंट्रोल करणारा पण कोणतरी कंट्रोलर पाहिजे. ठीक आहे,
हे सगळे तेच कोणतरी कॅरेक्टर आहेत हे लक्षात ठेवायचं. समजलं? कळलं? ठीक आहे. आता मला सांगा, जो ऍसिड शब्द आहे, आता हा जो ऍसिड शब्द आहे तो जर आपण घेतला तर ऍसिड हे शरीराला चांगलं असेल की वाईट? इन जनरल. ठीक आहे. आता एखादा शब्द मी बाबा एखाद्या शब्दाबद्दल आपल्याला सांगितलं जातं ना की हा शब्द घेतला जातो आणि मग त्याच्यावरती बोला असं सांगितलं जातं. कळलं? तसं मी तुम्हाला ऍसिड हा शब्द दिला. ठीक आहे. हा याच्यावरती बोला. आता मी का सांगू कसं आहे ते? चांगला नाही आहे. ऍसिड चांगलं नाही. ठीक आहे. म्हणजे पहिलं जे जनरल पर्स्पेक्टिव्ह आपल्या डोक्यात येतं हे काय आहे? ऍसिड चांगलं नाही. वाय? कारण आपण आजपर्यंत बघितलं की ऍसिडचा हल्ला होतो. ठीक आहे. आणि हेच आपण क्राईम पेट्रोलला बघत मोठे झालोय. कळलं? दुसरं काही नव्हतंच टीव्हीला. ठीक आहे. सो त्याच्यामुळं मग ऍसिड जे आहे ते त्याच्यामध्ये चांगलं नाही असं लक्षात ठेवायचं. याचा अर्थ आपल्या बॉडीतले जे चिटर आहेत हे कोण आहेत? ऍसिडोफिल्स. समजलं? ठीक आहे. आता चिटर आहेत याचा अर्थ काय की बघा, कधीतरी तुम्ही डॉक्टरकडे जाता. ठीक आहे. एखाद्या रोगावरती किंवा एखाद्या डिसीजवरती तुमच्यावरती ट्रीटमेंट चालू असते. कळलं? गेल्या गेल्या डॉक्टर त्या ठिकाणी पहिल्यांदा विचारतो की तुम्हाला कोणत्या गोष्टीची ॲलर्जी आहे का? समजलं? ठीक आहे. जर ॲलर्जी असेल तर त्याला आपण ट्रीट करता येतं का आपल्याला? नाही. समजलं? कळलं? ते ॲलर्जी पहिल्यांदा काय करावी लागते? कमी आणावी लागते. त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं? ट्रीट करावं लागतं. समजलं? ठीक आहे. म्हणजे तो मगाशी जो आपण मर्डर प्लॅन करणार होतो तो कधी सक्सेसफुल होईल? ज्यावेळेला ही चिटर ज्यावेळेला आपण यांना थांबू त्याच्यानंतर तो प्लॅन काय होणार आहे? व्यवस्थित सक्सेस होणार आहे. अदरवाईज ते काय करतील? जाऊन दुसऱ्याला सांगतील, ते सावध होतील आणि तुम्हालाच ठोकतील. कळलं? सो असं पण होऊ शकतं. कळलं? म्हणजे आपल्या बॉडीतले जे चिटर आहेत हे कोण आहेत? ॲसिडोफिल्स. ठीक आहे. ज्या की कशाला रिस्पॉन्सिबल आहेत? ॲलर्जीला रिस्पॉन्सिबल आहेत. कळलं? समजलं? ठीक आहे. म्हणजे ह्या रिस्पॉन्सिबल कशाला असणार आहेत तिथं? ॲलर्जिक कंडिशन जे असते याच्यासाठी जे रिस्पॉन्सिबल गोष्ट असणार आहे हे कोण असणार आहे त्याच्यामध्ये? ॲसिडोफिल्स. क्लिअर? चला चलो पुढं. आता ऍसिडला कंट्रोल करणारं कोण असतं आपल्याकडं? बेस. ठीक आहे. म्हणजे ऍसिड बेसची रिॲक्शन होत असते. कळलं? याचा अर्थ ती एलर्जेटिक कंडिशन कंट्रोल करण्याचं काम त्या ठिकाणी कोण करत असतात? बॅसोफिल्स करत असतात. हे लक्षात ठेवायचं. समजलं? म्हणजे बॅसोफिल्स ज्या आहेत तर त्याच्यामध्ये काय लिहायचं? त्याच्यामध्ये कंट्रोलिंग द एलर्जिक कंडिशन. ठीक आहे. किंवा इट कंट्रोल्स एलर्जिक कंडिशन. ठीक आहे. झालं? ठीक आहे. आता म्हणजे दोन तरी कामं कळायला आपल्याला. ऍसिडोफिल कोण आहेत आपल्याकडचे? चीटर. ठीक आहे. म्हणजे ते काय काय करतात आपल्या बॉडीमध्ये? ॲलर्जी देतात. त्यांना कंट्रोल करण्यासाठी कोण आहेत? बॅसोफिल्स. ठीक आहे. आता बॅसोफिल्सचं आणखी एक काम करत असतं किंवा आणखी एक गोष्ट हे कॅरी करत असतात ते म्हणजे बॉडीमध्ये असणारं हिस्टामाइन आणि हिपॅरिन जे आहेत त्यांना कॅरी करण्याचं काम कोण करत असतं? तिथं तुमच्या असणाऱ्या बॅसोफिल्स करत असतात. कळलं? दोन एन्झाईम त्या ठिकाणी बॉडीतले सांगितले. कोण कोण? हिस्टामाइन. ठीक आहे. आणि दुसरं त्या ठिकाणी कोण सांगितलं? हिपॅरिन. ठीक आहे. आता याचं जे आहे ते आपल्याला अजून काहीतरी यूज बघायचा आहेच. कळलं? आता इथं हिस्टामाइन आहे, हिपॅरिन आहे. ठीक आहे. या दोन गोष्टी ज्या आहेत आपल्याला इथं बघायच्या आहेत की बाबा जे हिस्टामाइन आहे किंवा हिपॅरिन आहे याचं फंक्शन काय असतं? तर हिस्टामाइन म्हणजे काय? आपल्याला समजा आपण चालतोय, चालल्यानंतर जे आहेत आपण एखाद्याला पडतो. ठीक आहे. तर पडल्यानंतर थोडंसं खरवडतं. आता लगेच खरवडल्या रक्त येतं का? नाही. रक्ताच्या आधी काय आलेलं असतं? तिथं थोडंसं असं पाणी आलेलं असतं. बघितलं असेल तर बघा. आणि नसेल ज्याला बघायचंच असेल तर हात 2 मिनिटं पुढे करा. ठीक आहे. हां, थोडंसं असं बेंचला घासला तर खरडून जाईल. ठीक आहे. एवढी काही जास्त मोठी जखम नाही होणार. पण ते पहिल्यांदा काय येतं तिथं? थोडंसं वॉटर येत असतं. चला आता हे वॉटर नाही, हे काय असतं तिथं? सॅनिटायझर असतं. हे लक्षात ठेवायचं. कळलं? म्हणजे सुरुवातीला तिथं आता ते लागल्यावरती पहिल्यांदा ती जखम काय केली पाहिजे? आता आधी सॅनिटाईज केली पाहिजे. कळलं? मग ती जखम सॅनिटाईज करायचं काम कोण करत असतं? हिस्टामाइन. दुसरी गोष्ट, ती जखम सॅनिटाईज करून झाल्यानंतर लगेच आपल्याला काय होतं? तिथं सूज येते. कळलं? मग त्या जे काही इन्फ्लेमेशन आलं त्याच्यासाठी पण रिस्पॉन्सिबल काय असतं? हिस्टामाइन. कळलं? कारण आता पहिलं वॉर बिगिन झालंय. ठीक आहे. कारण बाहेरच्या गोष्टींचा आता संबंध कशाशी आला? तुमच्या रक्ताशी. कळलं? मग लगेच लगेच रक्तामध्ये घेणार आहेत का? आपल्याकडे आहेत, गार्ड सेल्स आहेत. ठीक आहे. आपला सैनिक आहे. मग ते लगेच तिथं काय करणार? युद्ध करणार. आणि युद्ध असेल त्यावेळेला तिथं तापमान कसं असणार आहे? कमी की जास्त? जास्त असणार आहे. कळलं? ज्या वेळेला आपल्याला ताप येतो त्यावेळेला समजून जायचं की आपल्या बॉडीमध्ये काहीतरी युद्ध चालू आहे. समजलं? ठीक आहे. आणि मग त्या असणाऱ्या WBCजना सपोर्ट करण्यासाठी म्हणून तुम्ही इंजेक्शन वगैरे, गोळ्या वगैरे घेत असता. समजलं? की बाबा तुमचे सोल्जर्स आता धारातीर्थी पडू नयेत.
कळलं, त्यांना थोडंसं स्ट्रॉंग केलं पाहिजे, कारण पुढच्याला पण आपल्याला डिफीट करायचं आहे. क्लिअर, समजतोय? ठीक आहे. आणि हिपॅरिनचं काम काय असतं, तर कधीतरी ऐकलं असेल की एखाद्या व्यक्तीला जो आहे तो म्हणजे हार्ट अटॅक येतो, ठीक आहे, हार्ट स्ट्रोक येतो, आणि हार्ट स्ट्रोक आल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते बाबा काहीतरी एक 60,000चं, 70,000चं, 80,000चं इंजेक्शन दिलं. ऐकलंय असं? ठीक आहे. आता हे इंजेक्शन म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये, हिपॅरिन. आता हिपॅरिनचं काम काय असतं मग, हार्ट अटॅक कधी येतो, तर आपल्या बॉडीमध्ये ब्लॉकेजेस तयार झाले, याचा अर्थ रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या, तर त्या ठिकाणी काय होतो, हार्ट अटॅक येतो. समजलं? ठीक आहे. आणि मग एखादी आतमधली असणारी जी ब्लड वेसल आहे ते काय होत असते, तिथं बस्ट होत असते. समजलं? कळलं? किंवा ती ब्लॉक होत असते. क्लिअर? आता मग ती गाठ जी आहे ते आपल्याला काय करायचे, विरघळवायचे. मग हे विरघळवण्याचं काम तिथं कोण करत असतं, हिपॅरिन. क्लिअर? आणि याला कॅरी करण्याचं काम कोण करतंय, बेसोफिल्स. समजलंय? कळलंय का? त्याच्यानंतर पुढं आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कोण येतं, आता त्याच्यामध्ये न्यूट्रोफाईल येतं. कळलं? आता न्यूट्रोफाईलचं काम काय असणार आहे, कधीतरी जर इंग्लिश न्यूजपेपर वाचत असाल, ठीक आहे, तर मग काश्मीरची वगैरे बातमी येते, आणि मग त्या बातमीमध्ये सांगितलेलं असतं की आपण 4 टेररिस्ट किंवा 4 मिलिटंट जे आहे ते न्यूट्रलाइज केले. मग आता न्यूट्रलाइज करण्याचा अर्थ मारणं. कळलं, समजलं? आता हे मारण्याचं काम जे आहे ते कोण करत असतं, न्यूट्रोफाइल्स. ठीक आहे. पण त्याच्या आधी आपल्याकडे काय पाहिजे, मगाशी आपण बघितलं, आपण मारायला काहीतरी आणलंय, काय आणलंय, वेपन. कळलं? आता हे जे वेपन आहे हे तयार करण्याचं काम कोण करत असतं, लिम्फोसिस्ट. कळलं? आता बॉडीतलं जे वेपन आहे हे मग तिथं कोयता तर पाठवू शकत नाही आपण. कळलं? मग त्या ठिकाणी जे आहे ते काय असतात, अँटीबॉडीज असतात. ठीक आहे. म्हणजे अँटीबॉडी प्रोड्यूस करण्याचं काम जे आहे ते कोण करत असतं, तिथं लिम्फोसिस्ट करत असतात. हे लक्षात ठेवायचं. कळलं? मराठीमध्ये लिहिणार असेल तर प्रतिजैवक वगैरे जे आहेत ही तयार करण्याचं काम कोण करत असतं, तिथं लिम्फोसिस्ट करत असतं. झालंय? अरे झालंय का? ठीक आहे. म्हणजे अँटीबॉडी तयार करायचं काम कोणी केलं, लिम्फोसिस्ट. ठीक आहे. आता ते वापरणार कोण आहे, न्यूट्रोफाईल. आणि त्याच्यामध्ये जो येणारा पॅथोजन आहे किंवा जो आपला एनिमी आहे त्याला किल करण्याचं काम कोण करेल, जे न्यूट्रोफाईल आहे ते तिथं करणार आहे. समजलं? ठीक आहे. सो न्यूट्रोवरनं त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की जे पॅथोजन किलिंगचं काम असणार आहे हे कोण करणार आहे, तिथं न्यूट्रोफाईल. क्लिअर? त्याच्यानंतर आता पुढे कोण येत आहे, मोनोसिस्ट. आता मर्डरमध्ये कुठपर्यंत आलोय आपण, ॲलर्जीवाले. ठीक आहे. म्हणजे आपले जे फितूर होते त्यांना आपण मारलं. कळलं? किंवा त्यांना कंट्रोल केलं. कंट्रोल करणारे कोण होते, बॅसोफिल्स. कळलं? त्याच्यानंतर आपण वेपन तयार केलं. वेपन कोणी तयार केलं, बोला, लिम्फोसिस्ट. ठीक आहे. आता हे वेपन घेऊन कोण मारायला जाणार आहे, न्यूट्रोफाईल. कळलं? म्हणजे आता न्यूट्रोवरनच त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवलं आपण, ऍसिड बेसचं तरी कळलं. ऍसिड चांगलं असतं का, नाही, म्हणून ते काय झाले, आपल्या बॉडीतले चिटर झाले. ठीक आहे. चिटर म्हणजेच कोण, ॲलर्जिक कंडिशन देतात. कळलं? त्यांना कंट्रोल करणारा कोण आला, ऍसिडच्या अगेन्स्ट कोण असतं, बेसोफिल्स. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. आता लिम्फोसिस्ट काय करतात, आता हे जरी नाही लक्षात राहिलं तरी पण लिम्फ काहीतरी लक्षात राहील. कळलं? सो लिम्फ काय करतं, तिथं अँटीबॉडीज तयार करते. कळलं? बरं, त्या अँटीबॉडीज ते वापरते का, त्याचं काम फक्त काय, वेपन देणं. समजलं? किंवा वेपन तयार करून देणं. आता ते वेपन वापरायचं काम कोण करत आहे, कोण करत आहे, न्यूट्रोफिल्स. ठीक आहे. म्हणजे न्यूट्रोफिलनं त्याला काय केलं, आता किल केलं. आता किल करून तो तिथून पळून गेला. ठीक आहे. पण आता ते सोडून जायचं का आपल्याला, नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली, काय करायचं आपल्याला, त्याला आता डिस्पोज करायचं. ठीक आहे. आणि डिस्पोज करायला सगळ्यात शेवटी येतो मोन्या भाई. ठीक आहे. कोण येतोय, मोन्या भाई सांगायचं. कळलं? म्हणजे सगळ्यात शेवटी जो आहे तो कोण असणार आहे आपल्याकडं, मोन्या भाई. म्हणजेच कोण, मोनोसिस्ट असणार आहे. ठीक आहे. आता हा मोनोसिस्ट काय करतो, तर त्याच्यामध्ये जो डेड पॅथोजन आहे, ठीक आहे, किंवा डेड जो त्याच्यामध्ये तुमचा जो काही तिथं पॅथोजन असेल किंवा जे काही त्यांना मारलेलं असेल, हे काय करतं, तिथं डायरेक्टली हे इंगल्फ करत असतं. ठीक आहे. आता इंगल्फ करणं म्हणजे खाणं. ठीक आहे. म्हणजे त्याला खाऊन टाकण्याचं काम जे आहे ते कोण करत असतं, मोनोसिस्ट करत असतं. समजलं? अरे कळतंय का? ठीक आहे. या चॅप्टरमध्ये आपण फार बारकाईने निघालोय. याचं रिझन आहे की याच्यावरती क्वेश्चन हा हमखास असतो. समजलं? ठीक आहे. कुठलीही एक्झाम घ्या त्याच्यामध्ये याच्यावरती एक तरी येणार आहे. समजलं? कळतंय? समजलंय? ठीक आहे. म्हणजे मोनोसिस्ट पर्यंत काम समजलं आता. ठीक आहे. मला पुन्हा एकदा सांगा, ऍसिडोफिलचं काम काय, चीटर आहेत. म्हणजेच कोण झालं, एलर्जी. ठीक आहे. त्याला कंट्रोल करण्याचं काम बेसोफिल्स. ठीक आहे. वेपन तयार करायचं काम लिम्फोसिस्ट. ठीक आहे. वेपन म्हणजेच कोण, अँटीबॉडीज. कळलं? नाही तर वेपन कराल आणि तिथे गेल्यानंतर म्हणणार इथं वेपन दिसतच नाहीये. ठीक आहे. मास्तरनं सांगितलं काय होतं. ठीक आहे. वेपन म्हणजेच काय, अँटीबॉडीज. कळलं? त्याच्यानंतर या अँटीबॉडीज वापरतो कोण, न्यूट्रोफाइल्स. ठीक आहे. म्हणजे न्यूट्रल करणं, याचा अर्थ मारून टाकणं.
ठीक आहे. तर मारल्यानंतर त्याला विल्हेवाट लावायचं काम कोण करतंय? मोनोसिस्ट, किंवा त्यालाच काय लक्षात ठेवायचं? मोनॅभाय. समजलं? कळलं? ऑब्जेक्टिव्ह एक्झामचं त्या ठिकाणी एकच त्या ठिकाणी चांगली गोष्ट असते. ही आता चांगली गोष्ट काय असते, तर बाबा एखादा जरी वर्ड आपल्याला मिळाला ना, कीवर्ड, तरी त्याच्यावर आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. कळलं? आणि याचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा. समजलं? कळलं? म्हणजे मोन्याभाईचं आपण का म्हटलं? कारण मोनोसिस्ट लक्षात ठेवायला ते मेंदू म्हणतो की याला बघू नको. कळलं? मोन्याभाई म्हटलं तर लक्षात राहतो आपल्या. कळलं? म्हणजे कोणतरी भाई येणार आहे जो शेवटी त्याला काय करेल? डिस्पोज करणार आहे. क्लिअर? समजलं? हे कोणाचे टाईप आहेत? हा, ते महत्वाचं. नाही तर मर्डर लक्षात राहिला आणि कुणाचं आहे हेच त्याच्यामध्ये माहित नाही असं नको. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे? ठीक आहे. याचा अर्थ इथपर्यंत जे आहेत आपण काय बघितलं? पूर्ण ब्लड कॉम्पोजिशन आहे ते आपण संपवलेलं आहे. क्लिअर? समजतंय? ठीक आहे. म्हणजे हे सगळं ब्लड कॉम्पोजिशन जे आहे ते आपण याच्यामध्ये क्लिअर केलं. ठीक आहे. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला जे त्याच्यामध्ये बघायचं आहे ठीक आहे. आता ह्याला मला घालवलंच पाहिजे. चालेल, तर नाहीच म्हणतंय. ठीक आहे. तुम्ही लिहून घेतलं ना ते सगळं? ठीक आहे. मग त्याला मग आपण घालूया आपण डायरेक्टली. ठीक आहे. पुन्हा नव्याने घेऊ. अरे हे इतकं जा ना, जा जा. जरा 2 मिनिटं द्या मला. नाही ना जात. बंद करूनच आता चालू केला होता त्याला. ते बोर्डवरती झालंय. ते परत चालू होतं का पटकन? पक्का ना? 2 मिनिटं ऋषीला बोलवणे. अरे जा ना पटकन, कोणतरी बोलून. ती इमेज जात नाही. हां, ती जात नाही. त्याला बंद करून किती वेळात चालू होतं? लगेच होईल ना? आता जर हे परत आलं तर मग आपल्यावरती कोणीतरी जादूटोणा केलाय. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही मला सांगा. कनेक्टिंग लिंक ज्या होत्या त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर रेप्टाईल आणि जे एव्स होते किंवा बर्ड्स होते यांच्यामध्ये कोण कनेक्टिंग लिंक होते? आर्किओप्टेरिक्स. ठीक आहे. हा काय होता? डायनासोर होता. कळलं? प्लांट आणि ॲनिमल? युग्लिना. कळलं? त्याच्यानंतर अजून कोण बघितलं होतं आपण? विव्हिपॅरस आणि ओव्हिपॅरस कोण होता? प्लॅटिपस. ठीक आहे. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत आपल्या बघून झालेल्या आहेत. क्लिअर? ठीक आहे. आणि मला आता तुम्ही आठवण करून द्या की बोर्डवरनं तुम्ही ते मागवू नका. ठीक आहे. आपण डायरेक्ट क्रोममध्ये जाऊ, क्रोममधनं त्याला सर्च करू. चलो, याच्या पुढचा जो आता आपल्याला पार्ट बघायचा आहे, हा काय बघायचा आहे तर त्याच्यामध्ये
ज्या ब्लड वेसल्स असतात, ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कोण येणार आहेत आता, आर्टरीज आणि वेन्स येणार आहेत. कळलं? म्हणजे आता त्याच्या आधी आपण त्या ठिकाणी बघत असतो की जे आपली ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम असते किंवा जे आपली रक्ताभिसरण संस्था आहे, या 2 टाईपच्या असतात. एक जे आहे ते ओपन असते, तर दुसरी जे आहे ते कशा असते, क्लोज असते. कळलं? आता हे सगळं जे आहे ते बघत बसायचं का लहान पोरासारखं? नाही. कळलं? आता ओपन म्हणजे काय आणि क्लोज म्हणजे काय, एवढ्याच 2 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. कळलं? ज्यावेळेला आपण तिथं गेलो बाबा एकदाच. ठीक आहे, म्हणजे दिखावा होता फक्त. जे ओपन आणि क्लोज त्या ठिकाणी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टममध्ये आपण बघतोय, ठीक आहे, म्हणजे मराठीमध्ये त्याला खुली आणि उघडी रक्ताभिसरण संस्था असं म्हटलं जातं. इकडे जे आहे ते ओपन घेऊन आणि इकडे जे आहे ते क्लोज्ड ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे ते त्याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे, म्हणजे एवढं आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं. कळलं? आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की ज्यांच्यामध्ये क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम असणार आहे, त्यावेळेला हे सगळं जे रक्त आहे किंवा हे सगळं ब्लड जे आहे ते कशातनं ना कशातनं तरी जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला काहीतरी एक स्पेसिफिक काय असेल, पाथ असेल. समजलं? किंवा त्याला स्पेसिफिक काय असणार आहे, रस्ता असणार आहे. ते कुठेही पळणार नाही. समजलं? कळलं? मग जर रस्ता असेल तर त्या ठिकाणी जे आहे ते सगळ्यात महत्वाची गोष्ट की तिथं जे आहे ते काय असणार आहे, हार्ट असणार आहे. कळलं? म्हणजे ऍक्च्युअल हार्ट जे आहे ते कोणामध्ये बघायला मिळतं, क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टममध्ये बघायला मिळतं. कळलं? ओपन ब्लड सर्क्युलेटरीमध्ये मात्र हार्ट जे आहे ते काय आपल्याला बघायला मिळत नाही. समजलं? कळलं? ठीक आहे, ज्याला क्लोज ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये जातोय, आता हार्टला जोडणाऱ्या तिथं पुन्हा 2 पाईपलाईन आहेत. कळलं? एकाला जे आहे ते आपण काय म्हणणार आहे, आर्टरी. ठीक आहे, तर दुसऱ्याला जे आहे ते आपण काय म्हणणार आहे, वेन म्हणणार आहे. कळलं? म्हणजे आर्टरीज आणि वेन्स कोणामध्ये प्रेझेंट असतात, क्लोज्ड मध्ये. ठीक आहे, तर ओपन मध्ये हे असणार आहेत का, आता या नसणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. समजलं? म्हणजे इकडं हा पार्ट जो आहे तो इथं आर्टरीज आणि वेन्सचा आपल्याला बघायला मिळणार नाही. समजलं? अरे कळतंय का? ठीक आहे. चलो, आता एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे, ज्यावेळेला आपण आपला विचार करतो त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये जर बघितले तर हार्ट आहे का, आहे का? ठीक आहे, आता हे हार्ट बघितलं असेल कधी ना कधी, बघितलंय का? चार्टमध्ये नाही. ठीक आहे, चार्टमधलं वेगळं आणि आपल्या सायन्समधलं वेगळं. ठीक आहे, चार्टमध्ये त्याला वेगळे वेगळे कलर पण आहेत. असं वेगळ्या वेगळ्या कलरचं आपला हार्ट नाही, कुठल्या तरी ते एकाच कलरचं आहे. समजलं? आता ज्यावेळेला आपण इकडं ओपन मध्ये जातोय त्यावेळेला त्यातलं पण एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. आपल्याला तर एक्झाम्पल घेतलंय, आता आपल्यामध्ये शिरा वगैरे दिसतात का, दिसतात. ठीक आहे, म्हणजे हातावरती जरी आपण त्याच्यामध्ये हात मूठ जोरात आवळली, ठीक आहे, तर आपल्या हातावरती या सगळ्या दिसायला लागतात. कळलं? आता त्याच्यानंतर आपण समजा आता तुम्ही खाल्लेला एखादा पाणी घेऊया त्याच्यामध्ये. ठीक आहे, खेकडा खाल्लाय, खेकडा खाल्लाय, फोडलेला तरी बघितलाय का, ऍटलिस्ट बघितलाय? कॉक्रोच खाल्लाय, नाही खाल्ला? काय सांगताय, किडे खाल्ल्यात? नाही? कोळंबी खाल्ले? कोळंबी काय? ठीक आहे, खात असतं, फक्त वेगळ्या वेगळ्या अँगलनं खात असतं. ठीक आहे, जाणार आहे आपण कधीतरी, म्हणजे चायनाचं त्यांचं असणारं जे फूड डायव्हर्सिटी आहे, ठीक आहे, ते आपण बघणार आहे, डोंट वरी. ठीक आहे, नाही तुमचं चायनीज बंद केलं तर नाव बदलतो. ठीक आहे. आता ज्या वेळेला आपण याच्यामध्ये जातोय, खेकड्याला जर का तुम्ही कधी बघितलं असेल तर खेकड्यामध्ये खेकड्याचा नांगा मोडला आणि खेकड्यातनं असं भळाभळा रक्त व्हायला लागलं, असं बघितलं का कधी? नाही. बरं, खेकड्याचं रक्त कुठल्या कलरचं असतं? व्हाईट. ठीक आहे, आता ब्ल्यू कलरचं पण असतं, पण हे ब्ल्यू कलरचं कोणाचं, जे किंग क्रॅब्स असतात, ठीक आहे, मोठे मोठे त्या ठिकाणी खेकडे जे मिळतात, लॉबस्टर्स. ठीक आहे, लॉबस्टर पण नाही. ठीक आहे, जे मोठा खेकडा असतो, किंग क्रॅब वगैरे ज्याला म्हटलं जातं. ठीक आहे, आपल्या इकडे सापडत नाही. हे कुठे सापडतं, सगळे अंटार्क्टिक वगैरे जे आहे तिकडे सापडतात. कळलं? आणि मग तिकडे ते फिशिंगसाठी वगैरे जे आहे ते मोठी मोठी जहाजं जात असतात. कधीतरी नॅशनल जॉग्राफीला वगैरे, डिस्कवरीला वगैरे बघितलंय. असं थोडी बघायचं असतं. ठीक आहे, सो असलं बघितलं असेल तर वेल अँड गुड, नसेल तर मग आता ठीक आहे. सो असे मोठे खेकडे जे आहेत किंवा किंग क्रॅब्स वगैरे जे आहेत ते भेटतात, त्यांच्यामधून जे आहे ते ब्ल्यू कलरचं रक्त निघतं. ठीक आहे, आणि हे ब्ल्यू कलरचं जे रक्त असतं हे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी युजफुल असतं. समजलं? आपल्याकडे जे खेकडे मिळतात यांच्यामध्ये ब्ल्यू कलरचं नाही. कळलं? नाहीतर बिचारायला शोधाल आणि मला दाखव तुझं ब्ल्यू कलरचं कुठं आहे. ठीक आहे, सापडणार नाही. ठीक आहे, खेकड्यामध्ये आपल्याला बघितलं तर रक्त बघायला मिळत नाही. आता त्या खेकड्यामध्ये जर आपण बघितलं तर मग रक्ताच्या जागी काहीतरी वेगळं असलं पाहिजे. कळलं? त्याच्याशिवाय तर तो जिवंत राहणार नाही. मग आता त्या खेकड्याचं ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला त्याच्यामध्ये असं ऍक्च्युअल ब्लड बघायला मिळत नाही. त्याच्यामध्ये जे असतं
याला आपण काय म्हणतो तिथं हिमोलिम्फ म्हणत असतो. काय असतं याच्यामध्ये? हिमोलिम्फ असतं, हे लक्षात ठेवायचं. कळलं? मग खेकडा असेल, कॉक्रोच असेल, ठीक आहे. आता खेकडा आपण एका वर्गामध्ये टाकत असतो, तो वर्ग म्हणजे कोणता? आर्थ्रोपोडा. कळलं? आता आर्थ्रोपोडा म्हणजे काय? आर्थ्रो म्हणजे जॉईंटेड आणि पोडा म्हणजे लेग्स, ठीक आहे. विसलपोडू वगैरे ऐकलं असेल? नाही? विसलपोडू? अरे IPL चालू झालंय आणि तुम्ही विसलपोडू ऐकलं नाही? चेन्नई सुपर किंगच्या गाण्यामध्ये येतं विसलपोडू. कळलं? आता तिथं पोडाचा अर्थ जो आहे तो काय होतो? लेग्स किंवा पाय. समजलं? ठीक आहे. आर्थ्रोचा अर्थ काय सांगितला? जॉईंटेड. आणि पोडाचा अर्थ लेग्स, म्हणजे त्यांचे लेग्स कसे असणार आहेत? जॉईंटेड लेग्स असणार आहेत. खेकड्याला बघितला तरी असेल ना? ठीक आहे. असं कोण नसेल की ज्यानं खेकड्याला बघितलं नाही, की दाखवू नको त्याचा, आणि तो बिचारा जायचा नाही नंतर ना. हा तर जो खेकडा आहे तो जर आपण त्याच्यामध्ये बघितला तर त्याचे पाय जे आहेत ते कसे असतात? जॉईंटेड. कळलं? कॉक्रोचचे कसे असतात? जॉईंटेडच असतात. बघितलंय का नाही त्याला? का दिसायच्या आधीच गुल असलं काय नाही ना? ठीक आहे. एवढं काही करत नाही आपल्याला, घाबरायचं नाही. ठीक आहे. जीव तरी घेणार नाहीये. हा एवढूच आहे ते. ठीक आहे. धरला की आपला गपकन एका रट्ट्यामध्ये मरण्यासारखा असतो. सो त्याचे सुद्धा लेग जे आहेत ते कसे आहेत? तिथं जॉईंटेड आहेत, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर? समजतंय? मग खेकडा आणि जो असणारा कॉक्रोच हे काय वेगळ्या गटातले आहेत का? नाही. ठीक आहे. मग आर्थ्रोपोडातला कुणी आला, मग त्याच्यामध्ये तुमचा असणारा स्कॉर्पियन असेल किंवा ज्याला आपण विंचू म्हणतो, हा जरी तुम्ही घेतलात तरी त्यांच्यामध्ये सुद्धा जे ब्लड असेल त्याला काय म्हटलं जातं? हिमोलिम्फ म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं. कळलं? समजलं? आता हिमोलिम्फच का म्हटलं जातं? कारण हिमो जे आहे, हिमोचा अर्थ काय होतो? ब्लड. ठीक आहे. हा इथून पुढे लक्षातच ठेवायचा. हिमो मीन्स काय? ब्लड. ठीक आहे. आणि लिम्फ म्हणजे आपल्या बॉडीमध्ये लिम्फॅटिक सिस्टम आहे. ठीक आहे. आणि त्या लिम्फॅटिक सिस्टमचं जे फंक्शन असतं हे काय असतं? तर आपलं ब्लड जे आहे ते थोडंसं विस्कस असतं. आता विस्कस याचा अर्थ काय? ते थोडंसं असं चिपचिप आहे. कळलं? की असं पाण्यासारखं आहे? पाण्यासारखं आहे का ते? नाही. त्याच्यामध्ये विस्कॉसिटी किंवा त्याच्यामध्ये टर्बिडिटी काय आहे? थोडीशी जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे ते जर एखाद्या ठिकाणी लागलं तर ते पटकन जातं का? तुम्हाला वाटतं एखाद्याचं, म्हणजे मगाशी आपण जसं मर्डरची गोष्ट केली, इथं आला, तुम्ही एखाद्याला मारलं, ठीक आहे. मारल्यानंतर इथलं रक्त पडलंय, सगळं पुसलं आणि तुम्ही इथून गेलात. आता तुम्हाला काय वाटलंय? ब्लड सगळं मी क्लीन करून गेलोय, पण हे झालेलं नसतं. समजलं? कारण त्याच्यामध्ये विस्कोसिटी इतकी आहे की त्याचे पार्टिकल इथं राहिलेले असतात. कळलं? किंवा ते इथे चिपकून असतात. इथं येऊन जर त्याच्यावरती आपण वेगळं केमिकल टाकलं तर ते ब्लड काय होतं? इथं शो होतं पुन्हा. कळलं? उद्या तुम्ही फॉरेन्सिकला याल त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. समजलं? ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही PSI बनाल त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला तिथं करणं आहे. कळलं? म्हणजे ओपन आणि क्लोज दोघांमधला फरक कळला? अरे समजलाय का? ठीक आहे. हिमोलिम्फ कुणाला म्हटलं? कुणाला म्हटलंय? कॉक्रोच किंवा आर्थ्रोपोडामधला कोणी असेल तर त्याच्या ब्लडला काय म्हटलं आपण? हिमोलिम्फ म्हटलेलं आहे. क्वेश्चन येऊन गेला याच्यावर. कळलं की कॉक्रोचच्या ब्लडला काय म्हटलं जातं? कळलं? ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेला कधी भुईमुगाचं झाड बघितलं? भुईमुग, पीनट प्लांट बघितलंय त्याचं झाड? बघितलंय का? शेंगा कुठं लागतात? काय सांगता? त्याची फुलं कुठं लागतात? फुलं? मग फुलं वर तर शेंगा खाली कशा काय? अरे सांगा ना, मला सांगा. फळ कशापासून बनतं? फुलापासून. बरोबर? ठीक आहे. जर त्याची फुलं वरती लागतात तर शेंगा पण कुठं लागल्या पाहिजेत मग? वरतीच लागल्या. अरे खाली कशा जातील ना? थोड्या त्या मुळाला लागतात. पक्का? बरं मग फुलं कुठे लागली पाहिजेत मग? बघा तुम्ही तुम्हाला कॉन्ट्रास्ट करताय. ठीक आहे. फुलं वरती लागतात याचा अर्थ शेंगा पण कुठे लागल्या पाहिजेत? हा कधी झाड बघितलं नाही? भुईमुग कधी उगवलेला नाही शेतामध्ये? लक्षात ठेवायचं की त्याची फुलं वरती येतात. त्या फुलापासून निघणारी जी आर असते ही कुठे जाते? जमिनीत जाते आणि तिथं ती काय होत असते? आता फर्टाईल होत असते. समजलं? ठीक आहे. आणि मग तिथं जे आहे ते त्याची सगळी ग्रोथ होते आणि त्याची शेंग तयार होते. चुकून पण असं म्हणायचं नाही की जमिनीत फुलं लागतायत. जमिनीत फुलं लागणार नाही. समजलं? फुलं ही वरतीच येणार आहेत, पण त्याच्यानंतर ती कुठे जाणार आहेत? जमिनीमध्ये जाणार आहेत. कळलं? आणि हे सगळं प्रॉपर चालत असतं त्याचं. कळलं? झाड बघितलं त्याचं? उपटलंय कधी त्याला? आता ज्यांनी नाही बघितलं त्यांचं काय? काय म्हणू आता तुम्हाला मी? हे दाखवणं गरजेचं आहे मला थोडं.
त्याला असं हौशी नजरेनं बघू नका रे, लाजतंय तुम्हाला ते. अरे ये नाही रे. युट्यूबला दाखवून काय, आता ते दाखव शेंगा कशा काढतात. तिकडे दाखवण्यापेक्षा तुम्हाला माझ्या शेतात नेईन, तिथं काढायला माणसं पण होतील 4. ठीक आहे, ही त्याची काय फुलं आहेत पिवळ्या पिवळ्या कलरचे दिसतात. ठीक आहे, फुलं ही वरतीच लागतात, शेंगा कुठं असतात मात्र जमिनीत असतात. ठीक आहे, आता इथं जो पार्ट दिसायला पाहिजे तो इथं ऍक्च्युअल मध्ये दिसत नाही आहे. कळलं? आला आला. अरे ये. ठीक आहे, इथं जर बघितलं तर या शेंगा आहेत, शेंगांच्या सोबतीने इथं काय दिसतं, थोड्या थोड्या छोट्या छोट्या गुठळ्या पण दिसतात. कळलं? किंवा ट्युमर दिसतात. मग आपल्याला आजपर्यंत विचारून झालेलं आहे की जे पीनट प्लांट आहे, त्याच्या ज्या गुठळ्या असतात किंवा त्याचे जे खाली ट्युमर असतात, या ट्युमरमध्ये जे आहे ते कोणत्या प्रकारचं हिमोग्लोबिन असतं, तर त्याला काय म्हटलं जातं, लेग हिमोग्लोबिन म्हटलं जातं. कळलं? आता हे त्याचे काय आहेत, पाय आहेत ना, रूट्स म्हणजे काय झालं, त्याचे लेग्स. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे किंवा ग्लोबिन आहे, याचा अर्थ त्याला काय म्हटलं आपण, लेग हिमोग्लोबिन म्हटलेलं आहे. समजलं? कळलं? आता याचंच का लक्षात ठेवायचं, तुम्हाला ज्यावेळेला ब्लड वगैरे कमी होतं त्यावेळेला डॉक्टर गोल शेंगा खात म्हणतात, माहिती आहे ना? ठीक आहे, त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, हिमोग्लोबिन. ठीक आहे, फक्त ते त्याच्या कुठं असतं, पायात, म्हणून त्याला काय म्हटलं आपण, लेग हिमोग्लोबिन म्हटलेलं आहे. कळलं? आपल्या बॉडीत काय असतं, हिमोग्लोबिन, त्याच्या पायामध्ये काय असतं, लेग हिमोग्लोबिन. कळतंय? क्लिअर आहे इथपर्यंत? समजलंय? ठीक आहे, आणि याच्या पुढं आपल्या बॉडीमध्ये जे आहे ते मगाशी सांगितलं की आपलं जे ब्लड असतं हे थोडंसं कसं असतं, विस्कस असतं किंवा ते थोडंसं चिपचिप असतं. कळलं? आता हे चिपचिप असतं याचं रिझन काय असतं, तर आपल्या बॉडीमध्ये काय आहे, लिम्फॅटिक सिस्टम आहे. आता लिम्फॅटिक सिस्टम म्हणजे काय, की आपल्या बॉडीमध्ये अशा छोट्या छोट्या गाठी आहेत किंवा ग्लँड्स आहेत की त्याच्यामध्ये काय करत असतात, त्या असं हे विस्कसने जे लिक्विड आहे ते त्याच्यामध्ये काय करत असतात, सिक्रेट करत असतात. समजलं? आता ह्या कुठं असतात, तर आपल्या काखेमध्ये, जांघेमध्ये, त्या ठिकाणी काय असतात, ह्या सगळ्या आपल्या असणाऱ्या ज्या लिम्फॅटिक ग्लँड आहेत त्या असतात. ज्यावेळेला तुम्हाला कॅन्सर वगैरे होत असतो त्यावेळेला डॉक्टर पहिल्यांदा चेक करताना बघा आपली मान वगैरे चेक करतात. कळलं? आपल्या काखेमध्ये वगैरे हात लावून चेक केलं जातं, जांघेमध्ये चेक केलं जातं. ठीक आहे, हे का, कारण कॅन्सरला पहिलं रिस्पॉन्ड करणारी जी आपल्या बॉडीतली सिस्टम असते ही कोणती असते, लिम्फॅटिक सिस्टम असते. कळलं? मग त्या ज्या नोड्स आहेत ह्या काय होतात, बॉडीमध्ये फुगतात. कळलं? किंवा त्या मोठ्या मोठ्या होतात, आणि जसं जर समजा त्याच्या मानेमध्ये गाठी आल्या किंवा तुमच्या काखेमध्ये जशा गाठी आल्या तर समजून जायचं की त्याच्यामध्ये आता काय झालंय, कॅन्सरचं हे प्रायमरी सिम्पटम त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. समजलं? कळालं का? ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत जे आहेत आपण काय कम्प्लीट केलं, ब्लड कॉम्पोजिशन. ठीक आहे, आणि जे तुमचं ब्लड सर्क्युलेटरी सिस्टमचा जो टाईप आहे, क्लोज्ड आणि ओपन. ठीक आहे, आता जे ओपन आहे त्याचं एक्झाम्पल सांगत असताना लक्षात ठेवायचं की जे नॉन व्हर्टेब्रेट आहेत, कळलं, ज्यांना पाठीचा कणा नाही, ते सगळे कुठे टाकून द्यायचे, ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टममध्ये टाकून द्यायचे. ठीक आहे, याचा अर्थ कॉक्रोच कुठे गेलं, ओपनमध्ये. मग त्याला हार्ट आहे का, हार्ट आहे का, अरे आहे की नाही, नाही आहे त्याला, ऍक्च्युअल हार्ट त्याच्यामध्ये नसतं. ठीक आहे, मग त्याला प्रेम नाही होत का, होत नाही का, बरं प्रेम आणि हार्टचा संबंध काय असतो, बरं ते ब्लड पंप करत आहे. ठीक आहे, अजून पण तुम्हाला जो आहे तो मी वेळ देतो, तुम्ही सर्च करून आणायचं की हार्ट आणि इमोशन यांचं कनेक्शन काय. कळलं? कराल ना, ॲटलिस्ट इंटरेस्टिंग क्वेश्चन तरी सर्च करत चला. ठीक आहे, आणि नेक्स्ट टाइम सगळे होपफुली आन्सर द्याल अशी अपेक्षा ठेवतो. कळलं? किमान किमान तेवढं तरी. ठीक आहे, थांबायचं, थांबूया. ठीक आहे, कंटाळा आलाय, नाही ना, बोर होत आहे, नाही, काल थोडंफार, ते काल कसं होतं, ते जरा ते नाव आपल्याकडची नव्हतीत ना. ठीक आहे, चिंट्या पिंट्या असला तर ते कसं असतं, थोडंसं आपलं नाव वाटतं. ठीक आहे, आता हे आल्मिडो बिल्मिडो म्हटलं की जराशे ते आपले नाही आहेत. ठीक आहे, सो तुम्ही त्याला तेवढं जवळून बघत नाही. ठीक आहे, चलो बाय. ऍड आले माहिती आहे ना, ग्रुप बीचे ऍड पडले.
ग्रुप बीचे ॲड आले. ठीक आहे. ग्रुप बीच्या ॲडमध्ये जवळपास 532 किंवा 552 काहीतरी अशी पदं आहेत. ज्याच्यामध्ये एस टी आय सगळ्यात जास्त किंवा पी एस आय सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर एस टी आयला आहेत, त्याच्यानंतर एएसओ पण आलं. आता 552ची ॲड दिसते, पण याच्यामध्ये वाढ होणार आहे. कळलं? कारण याच्यामध्ये एएसओ ॲड होतील, याच्यामध्ये थोडेसे एस आर जे आहेत ॲड होतील, आणि झाले तर मी कन्फर्म सांगत नाही. कन्फर्म काय सांगितलं, एएसओ 100% ॲड होणार आहे. कळलं? कारण मंत्रालयाने एएसओ ना 24ला भरल्यात. ठीक आहे. म्हणजे ना 24ला जास्त भरले. ठीक आहे. ना 25ला त्याच्यामध्ये एकही नाही आहे मंत्रालयाने एएसओ. ठीक आहे. 26च्या ॲडमध्ये पण एकही मंत्रालयाने एएसओ नाही आहे, पण 127 जागांचं मागणीपत्र पेंडिंग आहे. समजलं? ठीक आहे. आणि ही कन्फर्म खबर आहे. कळलं? सो 127 जागा एएसओच्या येत आहेत. ठीक आहे. तिथं आपल्याला लढायचं आहे. दुसरं एस टी आयला खूप छान जागा आल्यात. एस सीवाल्यांसाठी थोडंसं कमी आहे, काहीच नाही आहे. कळलं? कारण 2025च्या ॲडमध्ये भरभरून दिलं. पण एस टी असेल किंवा ओपन असेल, ओपनच्या जागा आपल्याला खुल्या होतात. सो तिथं सुद्धा आपण लढू शकतो, काही आपल्यामध्ये कमी नाही आहे. कळलं? सो सगळीकडं जे आहे ते आपल्याला बॅटल करता येऊ शकतं. कळलं? अदरवाईज मग पी एस आय आहेच. पी एस आयला सुद्धा ज्या आहेत त्या जागा आहेत. पी एस आयला इंटरेस्टेड आहात का? का रे? डिपार्टमेंट वाईट असतं का? आता असं म्हणाल नाही आहे. ठीक आहे. झाल्यानंतर मग ज्यावेळेला तुमची हवा होईल ना, ठीक आहे, किंवा मग ते इन्स्टावरती तुम्हाला फॉलोअर कळतील. ठीक आहे. एस टी आयला वगैरे फॉलोअर येत नाहीत, पण पी एस आयला फॉलोअर येतात आणि मिलियन्समध्ये असतात, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही गाजता मग. ठीक आहे. सो ॲड पडले, चांगली मेहनत करा. अजून आपल्याकडे वेळ किती आहे? किती वेळ आहे? कधी एक्झाम आहे आपली? 16 जूनला एक्झाम आहे. कळलं? याचा अर्थ आता 16 एप्रिल पकडून चला, आता काही जवळ चला. किमान आपल्याकडे 60 ते 65 दिवस आरामात आहेत. कळलं? मी तुम्हाला काल पेपर सोडवताना काहीतरी 1-2 टेक्निक सांगितल्या होत्या. कळलं? जर त्या सगळ्या सांगून दिल्या, तुम्ही अभ्यास करायचं सोडून द्याल. सो असलं काही करायचं नाही, कारण ते उत्तरं लगेच कळून जातात. समजलं? सो ते पण गोष्टी ज्या आहेत, जितक्या आपल्याला देता येतील तेवढ्या आपण त्याच्यामध्ये देऊन टाकूया. कळलं? सो छान पद्धतीनं अभ्यास करा फक्त. बाय.